ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव भक्तीचा कैलास ज्ञान सागर ज्ञानेश्वर माझा प्रेम पाखर. त्याला त्याला वाटे आपला आधार नाही गाडी रश्मी माऊली तोर. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जाणता सुनी गीता वेदार्थ सगळा वंचित जीवांसाठी जीव कळवळला. ज्ञान सोपे करुणी अनुभव ही दिघला दाने जीव शांत हा केला. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव भाग वेद ज्ञाना पाखंडी जना अव्यक्ताची सत्ता लावी सर्वांना. देव मांडी कोणी मोठा नसाना दिंडीने विठ्ठल भेटे सर्वांना. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव सावली दुःख बोल अज्ञ जीवांचे हरिपाठे कल्याण केले सर्वांचे. ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना करू दे काय हे आमचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव 18 अध्यायात गीतार्थ आला नवव्यामध्ये देव सर्वांचा झाला. सामान्यांचे प्रेमही आहे देवाला वापी यज्ञ जीवा आश्वासन झाला. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय ज्ञान भक्ती योग संन्यास आले आदर राखुनी वेदासान दाविले. सोपे नाम कीर्तन महिमे गायिले कर्म मार्गे कैसे चालावे भले. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देवाला आवडे फळफूल पान पाणी चाले श्रेष्ठ भाव घ्यावून. वडील कीला लागे भक्तीचे ज्ञान माऊलींचे जीवन ज्ञानाप्रमाण. जय देव जय 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 ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवा.
अध्यायातल्या 9व्या हातात 188 म्हणजे 13व्या श्लोकाचं विवरण ते थोडं वाचलं. 9व्यातल्या 9व्या संपलं. महात्मानस्त्वां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमं व्ययं हरिजयांसे चोखटे मानसी नीहोन्यासे क्षेत्रसन्यासी यानिदेलिया ते उपासी वैराग्यना यांच्यास्तेच्या सद्भावा आतु धर्मकरी राणीवा यांचे मनोलावा विवेकासी जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवून झाले हे शांतीसी आले पालमनवे जे परिणामा निघाले कुंभ जे ध्येय मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ सुभगळोनी भरे ज्या भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्याते नरवते सरमणती ज्याची लिले माझी नीती ज्याली दिसे जे राघवाची करणी हे शांतीची लेणी ज्यांचे चित्त गवसणी व्यापकामज ऐसे जे महान भाव जे दैवीय प्रकृतीचे दैव हे जाणून या सर्व स्वरूप माझे मग वाटते निप्रेमे माते भरती जे महात्मे परी तुझे पणमधर्मे शिवतले नाही ऐसे मी होऊन पांडवा करीती माझी सेवा परी नवला तो सांगावा श्री ज्ञानदेव तुकाराम. दैवी संपत्ती जोडूनी महात्मे भगती मग अनन्य भावे जाणूनी मी विश्वारंभ शाश्वत असे कृष्ण बोलता अर्जुन म्हणे असुरे ते आला कृष्ण म्हणाली आता एक साधू कसा ज्यांच्या निर्मळ मनात मी सर्व सोडून नित्य राहत जे निजरे तरी करीत वैराग्य त्यांची उपासना ज्यांच्या आस्थेच्या सद्भावनात धर्म राज्य करीत विवेक जगतो लाव्यात ज्यांच्या मनांच्या जे ज्ञानगंगेत नाले पूर्णता जणू जेवले हे जणू शांतीचे झाले पालवी नवी ओममध्ये पूर्णतेचे खांबले धैर्य मंडपाचे माठले आनंद समुद्राचे भरून संडले ज्ञानी मिळवली एवढी भक्ती हे मोक्षालाही बाजूला सरवणती ज्यांच्या वागण्यात नीती प्रत्यक्ष जगते सर्वेंद्रिये ज्यांची वेणी भारती शांतीची व्यवसनी मदव्यापकाची ज्यांचे चित्त झाले महापुरुष ते असे अनुभवाचे ते भाग्य दैवी प्रकृतीचे सर्वत्र स्वरूप माझे हे जाणून राहती भक्त भगवंतचे पण मनाला नशिवे जाण वाढते प्रेमांतरी धरून भक्ती करीती भगवंत होऊन पांडवा करीती माझी सेवा नवलाचा प्रकार वर्णावा भक्तीचा तो एक अंजली गवरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. आम्हा काय उचित हे पाहता नस्वरेत जे मोहे चित्र व्यापून आले जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीचा सतान दिसे वस्तुजात देवा मग तैसे झाले जे मन हे भ्रांती ग्रासले आता काय फुले तेही मेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वाकवे आम्हासी तू गुरु बंधुविला तू आमची इष्ट देवता तू जिसा रक्षता आपली रामते तैसा शिष्या ते गुरु सर्वथा नये अंबेरु ही सरिता ते सागरू तेही केवी ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निजे हे कृष्णा तैसा सर्वा बरी आम्हासी देवा तुझे एकासी आणि बोलले जरी न मानसी मागे माझे तरी
जगती उष्टतायामा ते विजयेना धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता महाराज की जय. काल आपल्या प्रश्नोत्तरांच्याकडे निवासी साधक म्हणून ते इथल्या संदर्भात होतं. जाताना कसं जावं, त्याची प्रिकॉशन्स कोणत्या घ्याव्या असा त्यांचा मुद्दा होता. एक चांगला मुद्दा होता. सगळी विस्ताराने काही आपण उत्तर देऊ शकत नाही, पण सारांशाने त्याचा विचार केला होता. ही प्रार्थना पाहिली तर ती त्याचंच उदाहरण आहे, स्पष्टीकरण आहे अधिक की कसं जावं, आम्हा काय उचित हे पाहता नसतं येईल. अशा भूमिकेने जो जाईल तो जास्तीत जास्त मिळून येईल. त्यात सुद्धा आपले संबंध कसे असावेत, आपली अवस्था कशी आहे ती कशी जाणावी. आधी प्रथम ते विराविरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे ही आपली अवस्था कशी आहे ते स्वतः ओळखावं. मी जाणतो म्हणून जाऊ नये, जाणतो म्हणून जावं. मला काही कळत नाही म्हणून जावं, म्हणजे मग कळायची सोय होती. तर ते कसं असावं त्या सगळ्याच आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतून या भूमिकेतून पुढे गेल्यावर आपल्याला दरवेळेला जास्त काहीतरी नवीन मिळतं. त्याचं उगम किंवा त्याची भूमिका प्रस्तावना त्या प्रार्थनेमध्ये आहे, म्हणून तिचा आपण वारंवार उच्चार करतो. मुळात नेहमी आपण जीवन जगतो. अनेकदा म्हणतो की आता इथं जिना उतरला तर एरवी दरवाजातून बाहेर पडल्यावर, देवळातून बाहेर आल्यावर ते सगळं तिथेच राहतं आणि आपलं नेहमीचं जीवन परत सुरू होतं असं आपण म्हणतो. त्याचं सर्वात मोठं कारण विस्मरण हे जरी असलं तर त्याच्याबरोबर बेसावता हे सुद्धा कारण असतं. इथल्या जीवनात आपण बेसावत होऊन रमून जातो. म्हणून ज्ञानेश्वरी असताना शिकलेलं किंवा कुठे निरूपणात केलेलं किंवा कोणाच्या तरी सत्संगात समजलेलं असं सगळं असतं ते विसरायला होतं. यात आपल्याला जीवनाची खरं स्वरूप काय आहे ते तिथे कळतं, पण इथे गेलं की पुन्हा खोट्या स्वरूपात मनुष्य अडकून बसतो आणि म्हणून हे सगळं विसरतं असं आपल्याला पुढे अनुभवायला येतं. म्हणून जी वृत्ती किंवा जी स्थिती, जे आकलन इथे असतं ते आपल्याला पुढे तसं पुढचे 29 दिवस किंवा काय जे 25 दिवस असतील ते तसं राहत नाही. याचं कारण ते आहे, कारण जीवनाचं खरं स्वरूप काय आहे. कधीतरी एखादी झलक बाहेर मिळते, तिच्याबद्दल आपण सावध असावं. आता अलीकडची झलक आपण पाहिली असेल. बाकीचं मी स्फोटपेट या गोष्टींच्या तपशिलात जात नाही, पण ज्या व्यक्तिगत आहेत गोष्टी आपण काही दिवसापूर्वी वाचलं असेल. काही दिवसापूर्वी पण बरेच दिवस झाले आता म्हटलं तरी तिथे आठवण झाली सहज म्हणून. जीवनाची खरी झलक काय आहे ते आपल्यातले सॉफ्टवेअर इंजिनियर इथले अमेरिकेत होते, आपल्याला माहिती असेल गेलेले. आणि स्वाभाविक आहे, कुटुंबानी कष्ट करून शिकवलेलं आहे, अपेक्षा आहेत, पैसा मिळणार आहे, सगळं आहेच. प्रत्यक्षात काय आहे असे कधीतरी जीवन झलक देत असतं. त्यांची काही चूक होती असं नव्हे, ह्यात काही चूक आहे, मूळ ह्या जी पद्धत आहे विचार करण्याची त्यात काही चूक आहे असेही नव्हे, पण खऱ्या जीवनाची ओळख आपली सारखी ताजी राहावी यासाठी अशी एखादी घटना घडलेली आपल्याला उपयोगी पडते. मंजुनाथ म्हणून हे सॉफ्टवेअर इंजिनियर होते. 2000 साली ते अमेरिकेला गेले. तिथे ते राहिले, 2 वर्ष नोकरी केली, पैसा मिळाला, घरच्यांनाही मिळाला, त्यांनाही आनंद झाला. स्वाभाविक आहे, आपले आनंद साधारणपणे कशा दिशेनं चालू असतात, म्हणजे ते विसरायला कुठे होतं तिथे सगळं ते अवलंबून. कार होती, त्याचा ॲक्सिडेंट झाला आपल्याला माहिती असेल 2002 साली. तिथल्या नियमाप्रमाणे त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यानंतर पुढची 6 वर्ष ते हॉस्पिटलाइज्ड होते. आपल्याला खऱ्या जीवनाची जाणीव होत नाही, म्हणून आपण बेसावत होऊ शकतो. कारण हे कुठेतरी घडतं. आपल्याला काय माहिती, त्या माणसाचा फोटो आला होता, आपण पाहिला असेल त्यावेळेला, तारीख वार सगळं माझ्याकडे आहे त्याचं पाहिजे तपशील. तर तो मनुष्य तिथे जो ॲक्सिडेंटमध्ये कार रन आउट ऑफ पेट्रोल, त्या क्षणी ते संपलं. काय इंडिकेशन चुकलं हे कळलं नाही तांत्रिकदृष्ट्या. गाडी झाडावर आदळली, तो मनुष्य तिथे त्या क्षणीच झाला, बेशुद्ध झाला आणि पुढची सगळी यंत्रणा काय ती राबली, पण ही वॉज पॅरलाइज्ड. त्यानंतर त्यांचं पूर्ण हे झालं आणि नंतर ते
त्यांना तिथे शिफ्ट केलं, व्हेंटिलेटरवर ठेवलं. 6 वर्ष ते ग्रस्त व्हेंटिलेटरवर. आता त्यांचं वय 28 आहे. 6 वर्षानंतर तिथली अरेंजमेंट संपली तेव्हा तिथल्या नियमाप्रमाणे ही वॉज डिपोर्टेड. त्यांना इथं दिल्लीला पाठवलं पालमवर आणि तिथून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे की घरच्यांना कळवलेलं आहे, कोप्पल कर्नाटकातलं जे गाव आहे तिथले ते कोप्पलचे आहेत आणि घरच्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना भेटायला काही येऊ शकत नाही. ते स्टार आरसा हा फक्त आपण कसे आहोत एवढं दाखवतो, आरशाची चूक काही नसते, एवढं लक्षात ठेवा. तर हे असं आहे, बरोबर आहे, त्यांची परिस्थिती पण तशी आहे हे मान्य आहे. पण या परिस्थितीमध्ये आज ती माणसं भेटायला जायला सुद्धा उत्सुक नाही. त्यांना विचारलंय, त्यांची मुलाखत घेतली होती, आपल्याला त्याचे तपशील माहिती असतील तर त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळेला त्यांना घरच्यांना कॉन्टॅक्ट केला, विचारलं तुम्ही तिथे येणार नाही का, तुम्हाला दिल्लीला यायचं नाही का त्यांना भेटायला. आणि तो मनुष्य ज्या वेळेला कधी असं जागृत अवस्थेत येतो तेव्हा तो आई वडिलांची आठवण काढतो. कसं जीवनाचं स्वरूप आहे हे आपल्या लक्षात असावं, तर आपल्याला खरं ते काय म्हणतात आणि आपल्या जीवनाचं स्वरूप काय ठेवावं किंवा ठेवण कशी असावी याचा अधिक व्यवस्थित आकलन येईल. यासाठी या घटना उपयोगी पडतात. तो तिथे मनुष्य त्यांची आठवण काढतोय आणि घरातली माणसं ते कोऑपरेटिव्ह सोसायटीत भाऊ कामाला आहे, इतर आई वडील शेतकरी आहेत आणि ते म्हणतात कम अँड डू व्हॉट असं विचारलं जातं. आम्ही त्याचे खर्च पेलू शकणार नाही. आता त्याची उपयुक्तता संपल्यानंतर कोणाला नकोसं आहे मलाही म्हणायचंय, माणूस कोण पडते काय म्हणतोच नाही, हे उपयुक्ततेचं काम आहे सगळं. तेव्हा हे अशावर सगळं आयुष्य ही घडलेली घटना आहे म्हणून तिला महत्व द्यायचं, नाही तर काय महत्व देण्याचं कारण नाही. कादंबरीतली गोष्ट असते तर तिला महत्व नसतं. पण मनुष्य स्वभाव किंवा आपल्या जीवन पद्धती ठेवणी त्यानुसार काय काय गोष्टी होतात या सगळ्याचं चित्रण आहे आणि हे खरं आहे. तर हे आपल्याला कसं जगावं हे शिकवतात. त्या दिवशी वेळेला सावधानता शिकवतात. सगळ्यात मोठी करायचं सगळं आहेच, यात कुठेच व्यवहार सोडा म्हणलेला नाही, कुठेच प्रपंच सोडा म्हणलेलं नाही. आता ह्यात एक शंका आहे ती सुरुवातीला घ्यायची आहे, त्याच्या संदर्भात मला आठवण झाली की ज्ञान देव अकर्ता हा काय विचार, कोण्या रीती देव खरा करणार, अशी एक शंका आपल्याला विचारली गेलेली होती, ती माझ्या लक्षात आहे. त्यावेळी मी असं म्हटलं होतं की हा विषय आपल्या 9व्या अध्यायात चालू आहे, त्यावेळेला आपण त्याचं विचार करू. उत्तर असा, तर देव अकर्ता हा काय विचार, तर तो जो विचार आहे त्याच्याकडे जाण्याच्या पूर्वी लक्षात आलेल्या गोष्टी म्हणून हे समोर ठेवतो. तर त्या नश्वरतेची आपल्याला कल्पना येत नाही म्हणून खऱ्या ज्ञानाच्या मागे मनुष्य जात नाही. त्यातलं काय खऱ्या ज्ञानाच्या मागे मनुष्य का नाही, तर त्याला या नश्वरतेची एकच फक्त गोष्ट, त्यातली नश्वरता एवढी लक्षात नाही घेतली म्हणून हे असं आहे. तर ती जरी लक्षात आली तरी सुद्धा डायमेन्शन बदलतं माणसाचं. ठीक आहे, जी गोष्ट कचगड्याचीच आहे ती कचगड्याचीच आहे, जी गोष्ट पोलादाची आहे ती पोलादाचीच आहे. हे सगळे फरक आहेतच. हे फरक लक्षात ठेवून आपण त्या कचगडीशी कचगड्याचा, काचेशी काचेचा, फुलादाशी फुलादाचा, झाडाशी झाडाचा, माणसाशी माणसाचा असा व्यवहार करतो. हे करायला ज्ञानेश्वरी शिकवते. काय शिकवते तर बरोबर त्याच्याशी त्याचं ज्ञान करून घ्या म्हणते पहिल्यांदा, आणि मग व्यवहार कसा करायचा ते ठरवा. म्हणून ज्ञानाचा प्रश्न हा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीचा मागते. त्यामुळं तिच्या ज्ञानाचाच विचार जास्त मोठा असणार हे उघड आहे. आणि आज तर आपल्याला कळल्याशिवाय चालतच नाही, प्रत्येक गोष्ट कळावी लागते. आज सुद्धा नैवेद्य दाखवायचं म्हटलं तरी का दाखवायचं असा प्रश्न आहे, नमस्कार करायचा तरी का करायचा असा प्रश्न आहे. आणि हे चांगलं आहे की या सगळ्याची उत्तरं मिळाल्याशिवाय नमस्कार करूच नाही. ते आपलं काल दंभाचं उत्तर झालं ना तसं, जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न वगैरे जे आपला विषय चालला होता काल, तर तसं आहे. तसं नकोच आहे आपल्याला. जिथे खरं आहे तरच खरं, नसेल तर नको. तर हे ज्ञानाचे जे खऱ्या ज्ञानाकडे नेणारे जे प्रश्न आहेत ते अवश्य उपस्थित व्हावेत आणि या सगळ्यांची उत्तरं याच्यातून आपल्याला मिळतात. म्हणून आपण हे सगळं अभ्यासतो आहोत. तेव्हा प्रपंच सुखासाठी आहे हे बरोबर, पण त्यातल्या तो कधी खोट्या सुखाकडे आणि दुःखाकडे नेऊन ठेवील याची आपल्याला कल्पना येणार सुद्धा नाही, इतक्या जलद हे काम सुरू आहे. मग ज्ञानेश्वरी कशासाठी आहे तर खऱ्या सुखाचा स्वर्ग म्हणून आपण त्याला, खऱ्या सुखाचा स्वर्ग पृथ्वीवर असून तो आपल्याला याच जीवनामध्ये अनुभवायला येतो याची खात्री देणारा ग्रंथ आहे. म्हणून आपण त्याचे विचार करतो. खऱ्या सुखाचा स्वर्ग पृथ्वीवरच आहे. कुठल्याही आपण अशा भ्रामक कल्पनात नाही होत की काही आकाशात आहे, अमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी वगैरे असं काही नाही आहे. अगदी जे कळण्यासारखं आहे तसं. तर तो इथेच असून तो आपल्याला याच जन्मी इथेच अनुभवायला येऊ शकतो आणि तो मिळवणं आपल्या हातात आहे. तो कसा मिळवावा हे शिकण्यासाठी वाचतो.
म्हणून विनोबा याच्यावर कॉमेंट करताना म्हणाले होते, आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वरी वाचायला मिळणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. कमेंट विसरता येण्यासारखी नाही. ज्ञानेश्वरी वाचायला मिळणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. भाग्य देना कळू दे काय दे आमचे ते आहे ना शेवटी. तर ते असं आहे की त्या भाग्याची कल्पनाच येत नाही की जे आपल्याला या सर्वाचं व्यवस्थित ज्ञान करून देऊ शकतं, ज्ञानाचे प्रकार सांगू शकतं, त्यातलं खरं ज्ञान खोटं ज्ञान यातला फरक ओळखायला सांगू शकतं, वस्तूतलं खरं खोटं ओळखायला सांगू शकतं आणि शाश्वत काय आहे याचा बोध करून देऊ शकतं, त्याकडे जायचा मार्ग सांगू शकतं. ते ज्ञान हे यातून मिळतं. म्हणून हे वाचायला मिळणं हे आणि हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. हे कदाचित बाहेरच्या प्रांतात गेल्यावर कळेल. आणि ते कळालं होतं मागे, मी आपल्याला उल्लेख केला होता. ते म्हणाले की मी मागे मला ही गोष्ट खरी भोपाळच्या याच्या माणसाला असं वाटतं ग्वाल्हेरच्या साहेबांना आमच्या की तुम्ही किती भाग्याचे लोक आहात. तुम्हाला वाचलं की तुम्हाला ते कळतं, तुमच्याच भाषेमध्ये आहे, आमच्या भाषेमध्ये नाही आहे. तर अशा तऱ्हेची टीका एवढा विलक्षण ग्रंथ असावा तरी हे महाराष्ट्राचं भाग्य नाही तर काय. बरोबर विनोद बोलले. तेव्हा आपला विषय सुरुवातीचा होता तो देव आकारता हा काय विचार आणि कोण्या रीती देव खरा मिळणार. हे दोन आपल्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे आहेत की देव आकारता काय याचा विचार आपण नंतर करू म्हटलं. त्याला 2 महिने झाले. फेब्रुवारीमध्ये हे बोललो होतो, त्या 2 महिन्यामध्ये गेले. तर देव आकारता हा काय विचार. तर म्हटलं तर देव सगळ्याचा करता आहे, म्हटलं तर नाही, असा जो पेच आहे त्या संबंधी हा प्रश्न आहे. हे तर सरळच आहे. देव आकारता हा काय विचार आहे, अकर्ता कशा अर्थाने म्हणायचा हा प्रश्न आहे, करता कशा अर्थाने म्हणायचा हा प्रश्न आहे. आपला जसे कालच्या प्रश्नामध्ये आपण सापेक्ष पाहिलं की करता आहे का नाही असा जर विचार केला तर करता आहे पण नाही पण, म्हणून त्याला अकर्ता म्हटलं तर कशा अर्थाने म्हटलं. आणि करता जर म्हणत असतो कोणत्या अर्थाने म्हणतो हे आपल्याला स्पष्ट व्हावं. याचा हा या आपण जे नव्या अध्यायाची आरती आहे किंवा यामध्ये जो नव्या अध्याय विषय आहे त्याला धरून तो ते आरतीतला उल्लेख आहे आणि नंतर त्याचा विचारही आपण त्यासाठीच करतो. ते वाटतं एवढं कर्त्याचा विचार सोपा नाही बरं का. मी एवढा प्रपंच केला असं आपण म्हणत नाही व्यवहारामध्ये की 40 वर्ष वगैरे वगैरे काय काय ते आपापलं असतं प्रत्येकाचं. तसं 25 वर्ष 30 वर्ष 40-50 वर्ष 60 वर्ष सुद्धा असं ते म्हणताय एवढं प्रपंच केला, हे घर उभं केलं, हे केलं, असे झाले, मुलं बाळ नातवंड करा करता त्यातला कर्ताचा भाग कोण हे असं वेळेला कळतं. असे सावध करणारे प्रसंग 100 वेळा येतात. सावध न होणारे जास्त असतात याला इलाज नाही, पण होणारे प्रसंग येत असतात. तर ह्यातून ते कर्त्याकडे जातं. तर कर्त्याचा विचार वाटतो इतकं सोपा नाही. आता आपण सहज क्षणभर विचार करू. आपण आता समोर बसले आहात, आपण आत्ता या क्षणापुरतं असं आपण बरोबरच बोलतो आहोत. यामध्ये सांगण्याचा भाव नाही आपला, ऐकण्याचा अशा अर्थाने ऐकण्याचा भाव नाही, आपण बरोबरच आहोत. ही भूमिका अगदी पक्की लक्षात ठेवून क्षणभर असं म्हणतो की तर समोर बसला आहात म्हणून मी बोलतोय. बोलणाऱ्याचा वक्त्याचा करता कोण, आपण इथे कोण नसेल समजा ते ऍडमिट करतील आपल्याला समोर कोणीच नाही आणि म्हणून साधा विचार क्षणभर विचार कर समोर कोणच नाही, एकटाच बोलतोय. म्हणजे काही ना असं बोलायची वेळ घरामध्ये येते पण मला कोणी ऐकून घेत नाही. दे टर्न देअर फिअर्स म्हणतात तसं ते. तर तसं पण काही वेळेला असतं आणि काही वेळेला खरोखरच त्यांना काहीही त्यांचा राग व्यक्त करता येत नाही. अशा वेळेला शेवटी दारं लागून गेल्यानंतर मग शेवटी सगळे बाहेर पडल्यावर मग ते एकट्याने राग व्यक्त काय असतं ते व्यक्त करत होतं. पण हे अगदी अपवादात्मक आहे. सर्वसाधारण परिस्थिती कशी आहे तर अशी आहे की ह्याचं करता कोण, तो वक्त्याचा करता श्रोता आहे. हे खरंच आहे, हे अगदी चटकन पटणारीच गोष्ट आहे. तेव्हा श्रोता ह्या वक्त्याला जन्माला घालतो हे खरं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर समजा ऐकणारे बसलेले तरी सुद्धा ते वक्ताच नाहीये, तरी सुद्धा ते काय ऐकणार असा प्रश्न आहे. श्रोत्यांचा करता कोण, तो वक्ता आहे. श्रोत्यांचा करता वक्ताच आहे शेवटी. म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार केला तर तो बोलतोय म्हणून ते ऐकतात ना. ते ऐकतात केव्हा, तो बोलतो तेव्हा. मग कडनं कोण करता, त्याचा करता तो त्याचा करता. ठीक आहे, पण क्षणभर असा विचार करू. हे वक्ता म्हणून एक क्षण म्हणून मी बोलतो आता सोयीसाठी केवळ उदाहरण म्हणून, मी त्या भावाने बोलत नाही कधी, पण तरी सुद्धा क्षणभर हे उदाहरण पुढे चालू की समजा ही ज्ञानेश्वरीच नाहीये. ज्ञानेश्वरी बरोबर वक्ता कुठं श्रोता कुठला, आता ह्याचा करता कोण. कर्त्याचं प्रकरण आहे. ते चालवायला लागलं म्हणजे लक्षात येतं. आपण जेवढं म्हणतो की मला बाळांचं केलं, हे असं अमुक घेतलं, काय घर बांधलं, अमुक केलं तमुक केलं, हे वाटतं एवढं सोपं मी केलं, इतकं सोपं नाही आहे ते. साधं वक्त्याला तो श्रोत्याची गरज आहे, त्याच्याशिवाय तो निर्माण होत नाही.
वक्त्याला श्रोत्याची गरज आहे, तो निर्माण होत नाही. तसं श्रोत्याला वक्त्याची गरज आहे, तो निर्माण होत नाही. त्याच्याशिवाय ते निर्माणच होत नाही एकमेकांच्या शिवाय. हे त्याच्याच बरोबर त्याचा तो विषय तो पण त्याचा करताच आहे ना. आता हे समजा ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये समजा डिसअपिअर आहे, तर काय ज्ञानेश्वरी आपण बोलणारे वक्ते कसले आणि श्रोते कसले, म्हणजे मग त्यांचे करते ज्ञानेश्वरी झाली. बरं, ज्ञानेश्वरी करते आहे म्हणावं तर हितक ग्रंथ आहे शेवटी, तिला पुन्हा करताय कोणीतरी. समजा माऊली ही बोललीच नसते, काय करते असं प्रकरण आहे. जर थोडासा आपण विचार केला पाहिजे बा, हा विचार करण्याचं कारण आहे म्हणून हे सगळं सांगायचं की हे जर असं आहे तर मग ज्ञानेश्वरी करता आहे म्हणावं का, तर नाही. ज्ञानेश्वरीला पुन्हा करता आहे, ते ज्ञानेश्वर आहेत. आता ते करते आहेत म्हणून तर त्यांच्यामध्ये पुन्हा कोणीतरी करता आहे, ते म्हणतात ते मग वेगळंच आहे. आपल्या सगळ्या ग्रंथांची शेवटी हे तर सगळ्याचा उल्लेख आहे की आता जे उरले पाहिजे पण नाही काय, ते शेवटी म्हणले की मी काहीच केलं नाही. ते म्हणतात माझ्या निवृत्तीनाथ ह्याचा करताय. प्रकरण वेगळंच आहे. निवृत्तीनाथ ह्याचा करताय, त्यातले ते इतके थोर आहेत की ते तिकडे कर्तृत्व देतात. आणि बरोबर आहे, तसा विचार केला तर गुरु शिष्यभाव या दृष्टीने विचार केला काय, किंवा अगदी खरी गोष्ट म्हणून विचार केला काय. त्यांनी सांग म्हणून सांगितलं म्हणून त्यांनी सांगितलं. काय सांगायचं ते सांगणार आहे, ते ज्यांनी आज्ञा दिली त्याची जबाबदारी, ते काय सांगून घ्यायचं त्याच्याकडनं ते बघतील. म्हणून ते दरवेळेला सारखं निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ म्हणतात. आणि ते म्हणतात की हे निवृत्तीनाथांचं आहे, माझं काही नाही, त्यांचे करते निवृत्तीनाथ. पुन्हा आता ह्याचं पुन्हा आता ह्याच्या पुढे जायचं का बघा, आपल्याला वेळ नाही एवढा. आता मला सांगा की हे त्यांना बरोबर आकलन आहे म्हणून ज्ञानेश्वर करते असून सुद्धा आनंदात आहेत. कारण त्यांना आकलन आहे की निवृत्तीनाथ ह्याचे करते आहेत. तेव्हा आता हे प्रत्येकाला आपापल्या जागी आपण करते नाहीत याचं जर आकलन असेल तर तो आनंदात असेल, हे आपल्याला प्रमेय मांडायचं. हे करायचं शेवटी की हे सगळं प्रत्येकाच्या जागी असं आहे. वक्त्याला श्रोता करताय, श्रोत्याला वक्ता करताय, हे बरोबर. पण वक्त्याने लक्षात ठेवायचं श्रोता करता आहे, कीर्त्याने लक्षात ठेवा वक्ता करताय, त्यांनी लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी करते आहे, त्यांनी लक्षात ठेवा ज्ञानेश्वर करते आहेत, ज्ञानेश्वरांनी लक्षात ठेवा निवृत्तीनाथ करते आहेत. आता काय कुठेपर्यंत जायचं मला सांग. आता ह्या सगळ्याचा पुन्हा करता आहे, तो बाजूलाच आहे ह्या सगळ्यातून, म्हणून तो करता आहे. कारण तो करता म्हटलं तर करताय, पण ह्यात तो कुठेच नाही व्यक्त होत. त्यामुळे ह्यात तो तिथेपर्यंत जाता येत नाही. म्हणजे तो काय झाला म्हणलं तर तो करता झाला, म्हणलं तर करता झाला. आता आपल्याकडे म्हणून एक मध्ये माया मानली, म्हणजे परमेश्वर माया, काय ईश्वर म्हणा देव म्हणा काय म्हणायचं म्हणा माया. सोनं निर्माण होतं, उदाहरणार्थ सोपं उदाहरण म्हणून घेऊ तर परमेश्वराने सोनं निर्माण केलं आणि मायेने अलंकार निर्माण केले, असं आहे. आता परमेश्वर सोन्याचा करता पण दागिन्यांचा अलंकारांचा अकर्ता. त्यांनी दागिने निर्माण नाही केले, दागिने आम्ही केले. वेगळे आपल्या भाषेमध्ये आम्ही म्हणजे आम्हीच म्हणायचं की आता आपणच केले म्हणतो की सुनेला कोणी घातले दागिने वगैरे म्हणजे ते बरोबर कळतात. मी ठरवलं, मी त्याचं काय ते विण मी बघितली आहे माझ्यापेक्षा वेगळी आहे की नाही वगैरे, कदाचित थोडी कमीच आहे ना वगैरे असं खात्री केली असेल, तितकी चांगली नाहीये ना वगैरे असं. तर हे सगळं करून मी ती केलेली आहे. असं सगळं जे काय आहे आपलं केलेलं ते सगळं जे करते आपण नाही का, तिथे मूळ सोनं आहे, त्याचा भगवंत करता. सोनं तुम्ही निर्माण केलं का म्हणलं तर नाही, पण अलंकार तुम्ही निर्माण केलेत का नाही तर हो. कारण तुम्ही ते ठरवलं की असं का तसं, चौकोनी का काय ते षटकोनी काय ते आपण ठरवलं सगळं. तर तसं आहे ते सगळं. मग हे चौकोनी षटकोनी हे तुमचं काम आहे, ते मायाचं काम, ते आपलं काम. त्या अर्थाने अलंकारांना किंवा दागिन्यांना करते आपण, सोन्याला करतो. तो अलंकारांचा करता म्हणून प्रश्न विचारला की देव म्हणणार माझा काय संबंध नाही, अलंकाराचं ते तुमचं तुम्ही बघा. तशी आपली अवस्था आहे, सगळे अलंकार आहेत. ते मायेचेच आहेत सगळे. या अर्थाने मायिक आहे सगळं. म्हणून ते डिसअपिअर्स इन मुमेंट, एका क्षणात दिसत नाही होतं मायेचं आहे. मयसभा जी होती त्याची मायामय आहे. तिथे पाण्याचं जमिनीचं पाणी, दगडाचं येईन, काय भिंतीचं काय काय जे होतं ते सगळं त्याचं का होत होतं, तर ते मायेचं आहे म्हणून तसं होत होतं. आणि असंच आपले पण होतं. दिसतो मनुष्य दिसत नाही असा होतो, न दिसणारा दिसायला लागतो. हे जे सगळं आहे हे सगळं मायेचं कर्तृत्व आहे. म्हणून ते सगळं मायेकडे दिलं. पण मूळ जीव म्हणलं तर त्याच्याशी त्याचा काय संबंध नाही, कारण तो ओतता येत नाही, तो काढून घेता येत नाही. ते कोणाकडे कर्तृत्व आहे, ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे. तेव्हा म्हणावं तर देव अलंकारांचं नाव विचारलं तर अकर्ता आहे. देव अकर्ता हा काय विचार. आता अलंकारात घडताना समजा जर काही कमी जास्त झाला असेल तर आपण सोन्याचा देव करताय म्हणून त्याच्यावर त्याची जबाबदारी टाकू नये. ती आपल्याकडे घ्या. समजा काही कमी जास्त अलंकारामध्ये असेल तर त्याची जबाबदारी आपल्याकडे घ्यावी. म्हणजे आपल्या परिस्थितीमध्ये जे काही कमी जास्त असेल, दुःख वाटायला येत असेल तर त्याची जबाबदारी देवावर टाकण्यात काही अर्थ नाही. तो अकर्ता आहे.
तिन्ही ते तुमचं काम आहे. कमी जास्त तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही केलेलं आहे, कर्म तुम्ही केली, ती चुकीची केली, त्याचे परिणाम चुकीचे आले म्हणून आता तुम्ही ओरडतात आणि देवाला देवाच्या नावाने ओरडतात, तर ते बरोबर नाही. देव करता अलंकारांचे उद्योग तुमचा तुम्ही बघा काय करायचा तो तसा घडवला आहे, तसं तो तुम्ही सांभाळा. त्याच्यात काय सुधारणा करता येईल ती करा. सगळ्याच मूळ करायचं असं भान ठेवून काय करायचं ते करा. मग ते भान ठेवा म्हणजे नाम घ्या, म्हणजे तेच थोडक्यात ते नाम घ्या म्हणून जे सांगतात तेवढ्यासाठी. तर अशा तऱ्हेनं हा करण्याचा प्रश्न हे सगळं ज्ञान व्हावं म्हणून हे चाललंय. आणि यातल्या ज्या अलंकारांची आपली स्थिती आहे, आपली स्थिती अलंकारांसारखीच आहे. आता काही लोक अलंकारांसारखे असतात ती गोष्ट वेगळी आहे, म्हणजे त्याबद्दल काय बोलतो. पण अगदी प्रत्येकाचा जरी जीव विचारात घेतला, लहान मुल म्हणा, मोठं म्हणा, म्हातारा मनुष्य म्हणा, कसंही म्हटलं तरी विश्वामधले सगळे अलंकारच आहेत. तर आता ते शोभेचे नसावेत, उपयोगाचे असावेत. तर याही दृष्टीने विचार करू क्षणभर आपण, नाही का. घरामध्ये सुद्धा काही शोभेचे अलंकार, काही उपयोगाचे, तसं असतं. तर तसं नसावं, त्याच्याकडे आपलं लक्ष असलं म्हणजे मग बरोबर तो मनुष्य आपलं काम करतो की तो सगळ्या त्या व्यवस्थेला उपयोगी पडतो आणि पुढे नेणारा ठरतो, आनंददायक ठरतो. हे करणं त्याच्या हातात आहे. त्याला जेवढं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे तेवढं त्याने वापरावं. आणि या अर्थाने देव अकर्ता आहे आणि कर्ता कोणत्या अर्थाने ते पण असावं. हे सगळं ज्ञानाचा विषय आहे. एकंदरीत आपल्याला खऱ्या कर्त्याचं काय, एकंदरीतच मायेचं काय किंवा भगवंताचं काय ज्ञान व्हावं, तेव्हा ते ज्ञान कशा स्वरूपाचं असतं. ह्यात एक आपण जी लक्षणं वाचली, 18 आपण गुण म्हटले ह्या लोकांचे. कोण्या रीती देव खरा मिळणार याचं उत्तर 18 गुणामध्ये आहे. पहिल्या भागाचं उत्तर आपण जे आत्ता चर्चा करतो त्याच्यात आहे, आणि उरलेल्याचं उत्तर कोण्या रीती देव खरा मिळणार उत्तर 18 गुणांच्या अभ्यासामध्ये आहे. तो अभ्यास आपण जेवढा करू तेवढा आपल्याला देवाचं प्रत्ये येईल. तर हे आपल्याला कळावं. त्यात एक 5वं आपलं एक लक्षण येऊन गेलं होतं, किंवा गुण येऊन गेला होता, त्यातलं वैशिष्ट्य येऊन गेलं होतं, ज्ञानगंगेचे स्नान. महापुरुषांना सातत्यानं ज्ञानगंगेचं स्नान आहे. ज्ञानगंगेच्या स्नानात पूर्णता जेवणी झाले वगैरे, ज्ञानगंगेचं स्नान. तर ह्या ज्ञानगंगेचे टप्पे कोणते आहेत ते चटकन बघून आपण आपल्या पुढच्या दुसऱ्या विभागाच्या विषयाला जाऊ. तेव्हा ही जी ज्ञानगंगा आहे तिचं काय स्वरूप आहे. ते गंगा आहे, शेवटी नदी आहे. नदीची थोडीशी पुढे चालवलं तर तामसाचा गाळ आहे. त्याच्यामध्ये तामसाचा गाळ आपल्याला माहिती, गाळात रुतला मनुष्य तर त्रास होतो, त्याला बाहेर निघता निघत नाही आणि स्वतःची हानी होते आणि बाकीच्यांची पण होते. तर या दृष्टीनं तामसाचा गाळ त्याच्यामध्ये आहे. तमस जे आहे ते तामस ज्ञान जे आहे ते असं गाळात नेणारं ज्ञान आहे. आज ज्याचा वापर अपरिमित वाढला ते ज्ञान, बरं का, ते अपरिमित वापर वाढला. बघा कुठे इथून, तर ते गाळाच तामसाचा गाळ आहे नदीमध्ये. राजस जे आहे त्या राजसाची गती आणि खळखळ आहे त्या नदीमध्ये. असं मला वाटतं आपलं समोर चित्र उभं राहिलं गंगेचं किंवा नदीचं. वाहती आहे, प्रवाही आहे, सतत गती आहे त्याला, त्यामध्ये खळबळ आहे सतत पाण्यामध्ये. हे सगळं राजस ज्ञान आहे. ते नसेल तर गती पण राहणार नाही, खळखळी राहणार नाही, ती पुढेच जाऊ शकत नाही. नदी सुद्धा पुढे जायला तिला एक गती लागते किंवा तिच्यात ती खळखळ लागते, त्याच्याशिवाय ती पुढे जात नाही. ती समुद्रापर्यंत जाऊन पोहोचते. हे सगळं खरं असलं तरी ती गतिमान आहे किंवा ती खळखळ आहे म्हणून ते सगळं आहे. ते त्या राजसाचं काम आहे. आपला सगळा प्रपंच आहे तो असे आपली नाही म्हणत मी, पण एकंदरीत खळखळ आहे म्हणून चाललेला आहे, गती आहे म्हणून चाललंय. हो, सगळे स्थिती अगदीच जर असे तटस्थ राहिले सगळे तर त्याच्यातून काही निर्माण होऊन पुढे जाणारच नाही. समुद्राचं तर सोडून देऊ क्षणभर तर हालायचं नाही. सरोवरासारखी अवस्था होईल की एका ठिकाणी एखाद्या डबक्यासारखी अवस्था होईल. तर तसं होऊ नये म्हणून त्याला गती आणि खळखळी जी आहे ती ह्या राजस ज्ञानाने सगळी आलेली असते आणि ती येते म्हणून हे चालतं. हे तितकंच खरं आहे. ही राजस ज्ञानाची गती त्याला आहे, खळखळ आहे म्हणून हे चालतं. आणि तामस सात्विक जे राहतं ते केवळ शुद्ध पाणी आहे. ज्ञानगंगेतलं पाणी जे आहे ते शुद्ध पाणी आहे, ते ज्ञानगंगेतलं पाणी, त्याने मनुष्य पवित्र होतो. तेव्हा आता ह्या दृष्टीने आपल्याला ह्या ज्ञानगंगेत ते स्नान करतात. आता ह्याच्यातल्या गाळात ते सापडत नाही. त्या गाळाचं वर्णन किंवा उपमा देताना फार चांगल्या दिलेल्या आहेत. तर आज अनेक लोक म्हणतात ना, कुठे कुठे आहे, तो कुठे दिसतो वगैरे, असं आपल्याला अनेकांच्याकडून ऐकायला मिळतं. ते कुठे दिसतो. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रचिती फुडी जया, ते तामसी लोक, असं वर्णन केलेलं आहे त्या काळात. की जे चामड्याचे डोळे दाखवू शकतात तेच खरं आहे असं जे मानतात ते तामस ज्ञानातले लोक आहेत. लक्षात ठेवा, गाळात नेतील त्याला. आणि तामसाच्या मागे लागलेल्या लोकांनी गाळातच नेलेलं आहे सगळं. आपण बघितलं असेल
तर लोभ आणि ही सगळी जी पुढची सगळे पिलावळ आहे त्याची त्या सगळ्यांनी आपल्याला नेहमी असमाधानात आणि काळातच नेलेले आहे. तर त्यामुळे त्या काळात त्यांनी सांगून ठेवले सामाचे डोळे, चामड्याचे डोळे, नेहमीचे डोळे आपले साधे जे आहेत ते जेवढं दाखवतील तेवढंच सत्य आहे असं ज्यांना वाटतं ते सगळे त्या तामस ज्ञानाच्या लक्षणामध्ये टाकलेले आहेत. जे इंद्रिय गोडी लाविती, जे इंद्रियांना सुखाचं वाटेल, आनंदाचं वाटेल तेवढंच ज्यांना खरं वाटतं तेची साच, तेच खरं असं ज्यांना वाटतं ते ह्या सगळ्या घातले आहेत. त्यांच्या दृष्टीनं देहखंडा नाम आत्मा हे देहाचं आहे, बाकी कुठलं काय आत्मा कुठलं काय काही नाही. आत काही हे केवळ देह आहे, त्याच्याबरोबर आहे, त्याच्याबरोबर नाही, एवढंच त्याचं खरं स्वरूप आहे, बाकी काही नाही, पुढे नाही, मागे नाही, काही नाही माणसाच्या, असं ज्यांना वाटतं. देहखंडा नाम आत्मा ते वेळेला वर्णन करून ठेवले आपल्याला अनुभवायला आज येतं. ईश्वर पाषाण प्रतिमा, एक दगडाचं हे आहे फक्त, काय गठा आहे म्हणा, फार आकार आहे म्हणा. देव पाषाण प्रतिमा, देहखंडा नाम आत्मा, देव पाषाण प्रतिमा. ह्या पलीकडे बुद्धिमत्ता जात नाही, विचार जात नाही, सूक्ष्म सुचत नाही, अनुभव घेता येत नाही, अशी अवस्था आहे. ते सगळं ज्ञानाचं आहे. आणि असं नसलं म्हणजे मग 3 गोष्टी नसतात असं सांगितलेलं आहे. ज्ञानाला विधी नाही, निषेध नाही आणि हेतूही नाही असं सांगितलेलं आहे. त्या ज्ञानामध्ये हेतू नाही, त्या ज्ञानामध्ये विधी नाही, त्या ज्ञानामध्ये निषेध नाही. म्हणून आज विधी, निषेध आणि हेतू नसलेलं सर्वत्र चित्र बाहेर दिसते. तामस ज्ञानाचं लक्षण आहे. बघणाऱ्याला वाईट वाटेल, छापणाऱ्याला वाईट वाटेल, वाचणाऱ्याला वाईट वाटेल किंवा अस्वस्थता येईल. हे का आहे तर विधी निषेध शून्य असा आपण शब्द वापरतो. ते बरोबर त्या काळात शब्द वापरले तिन्ही, विधी निषेध आणि जे करतो आहे त्याच्या मागे हेतू काय आहे याचं भान नाही. विधी निषेध हेतू ही ज्ञानाची वस्त्र आहे तसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. काय याविषयी काय उपमा दिली त्यांनी, फार सुंदर उपमा दिलेली की विधी निषेध आणि हेतू ही ज्ञानाची वस्त्र आहेत. माणसाला जसं त्याचं सौंदर्य किंवा त्याचा सगळा आनंद आहे, तो सगळा व्यवहार आहे, तो सगळ्या त्या वस्त्रांच्यावरची संस्कृती आहे माणसाची, आज तेच सोडायची वेळ तिकडे आलेली आहे. बघतोय आपण आणि ते सगळं आपल्याला आदर्श वाटतं, ही काय त्याच्यातलं. तर ते काय आहे, विधी निषेध हेतू शून्य आहे. आणि मग ते कुठे नेईल तर काळातच नाही, हे अगदी खात्री बाळगायला करत नाही. तेव्हा सांगून ठेवले, आज अनुभव येतोय, अजूनही आल्याशिवाय राहणार नाही. ह्याचं जर असंच असेल तर या अर्थाने विधी निषेध हेतू शून्य अशा ज्ञानाच्या बाबतीत म्हणजे ही तिन्ही वस्त्र नसल्यामुळे प्रत्यक्ष श्रुती माऊली त्या ज्ञानाला पाठमोरी राहते होती असं म्हटलं. त्या ज्ञानाकडे पाठ फिरवते, तिला पाहत नाही ते ज्ञान. म्हणजे त्या काळात वर्णन करताना त्यांनी तामस ज्ञानाचं किती व्यवस्थित वर्णन केलेलं असेल. म्हणून आपण म्हणतो पेपर वाचवत नाही आपल्या आजच्या भाषेत, तेच म्हणतो ना आपण. दुसरं काय म्हणतो, ते वेळा उठला, अमकं केलं, तुमकं केलं, सगळी माणसं, सगळी घरातली माणसं, अमकं माणसं, विद्यार्थी काय, अमकं काय, मित्र काय, मैत्रिणी काय, काय जे असेल ते जे काय वातावरण दिसतं विधी निषेध हेतू शून्य असं असलं तर ते तामसाच्या ज्ञानात येईल, त्या सगळ्यात येईल आणि तिथून पुढे ते माणसाला काळात नेईल, समाधानात नेईल. हे तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. हे पहिलं. आणि हे याला त्यांनी म्हणताना अनर्थाचे मूळ म्हटलेले आहे. तामस ज्ञान हे अनर्थाचं मूळ. वाईटाचं वर्णन करू नये म्हणून वर्णन करायचं नसतं, फक्त त्यांनी म्हटलं की फक्त उल्लेख करायचा असतो की ओळखावून टाकता यावं, एवढाच उपयोग होतो म्हणले. ज्ञानेश्वरांनी म्हटले वाईट ओळखता यावं म्हणून सांगायचं, हे खोटंच होणं एवढं दाखवायचं, ते ठेवून टाकून द्यायचं, कारण ते खरं नाही, ते उचलू नका. पण नाही कळलं तर मनुष्य खोटं उचलून बसेल, म्हणून खरंच होणं खोटंच होणं असं सांगावं. तसं ते तामस ज्ञान म्हणजे काय हे सांगावं, यासाठी उल्लेख करावा. ते म्हणतात ते आडनावाचं ज्ञान आहे एवढं लक्षात ठेवा, ते ज्ञान नव्हे. त्याला फक्त म्हणता येत नाही काही, बहिऱ्याचे कान असं म्हटलंय उपमा देताना. बहिरे काय ज्ञानेश्वरांनी उपमा द्यायचं, काय आपलं डोक्यात सारथ नाही बाबा. बहिऱ्याचे कान म्हटल्यानंतर काय सांगायचं त्याचं वर्णन, एवढंच ज्ञान आहे म्हणले ते त्यात, बाकी ज्ञान नव्हेच ते. आणि खरोखरच तशी परिस्थिती आपण पाहिली असेल की ते काय जे आहे ते काय ज्ञान नव्हे आणि आपल्याला त्याचं वाटायचं काय कारण नाही. ते काय समजतं ज्ञान, तर सृष्टी ही संपूर्ण उपभोगाची विषय आहे असं त्यांना वाटतं. संबंध सृष्टी काही मनुष्य असू दे, असू दे, काय झाड पक्षी पानं फुलं काय असेल ते, पक्षी सुद्धा तो मारून खातील इतकं आहे. फक्त उपभोगाची वस्तू समजतात ती सर्व सृष्टी म्हणजे, असं जे वाटतं ते सगळं तामस ज्ञानाचं लक्षण आहे असं लक्षात ठेवून आपण ते ओळखून बाजूला राहावं. म्हणून त्याच्या मागे लागलं तर देवाचा बाजार होऊ शकतो, नोबेल पदक चोरीला जाऊ शकतं की नाही, मुखवटा चोरीला जाऊ शकतो, अलंकार चोरीला जाऊ शकतात. कुणाचं काय म्हणायचं काय कारणच नाही, सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे हे सगळं तामस ज्ञानाचं लक्षण आहे की ते ज्ञान आहे असं वाटलं, ते महत्वाचं आहे असं वाटलं, ते मिळवावं असं वाटलं, म्हणून हे सगळं पुढचं निर्माण झालं. ह्या ज्या घटना उल्लेख केल्या त्या त्यातून आलेल्या आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की असं का ते
ओळखावं आणि सोडून द्यावं. अपेय पान, त्यात पेय शब्द आलाय पण तो अपेय आलाय असं लक्षात ठेवा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्या काळात. काय बघा कुठेपर्यंत त्यांची प्रज्ञा काम करीत असेल. अपेय पान, ते पेय कसलं म्हणले? अपेयच आहे, फक्त आता त्याचं म्हणावं तर काहीतरी त्याला अपेय म्हणले. जे बरोबर शब्द वापरताना सुद्धा बारीक वापरून त्याच्यातला हे आपल्याला सूचना द्यायची ती दिलेली आहे. म्हणून त्याच्या पुढे जावं आणि राजस ज्ञानाच्या ठिकाणी मनुष्याने थोडं स्थिर व्हावं. खरं जायचे सात्विकाकडे, पण उडी मारता येत नाही एवढी. निदान तामसात उडी पडून गाळात जाऊ नये एवढी काळजी घ्यावी. आणि मग राजस ज्ञानाचा विचार करा. राजस ज्ञान हे वेदमार्ग आपल्याकडे ते जसं विभागणी करून ते आपण मायक्रोस्कोप हे करतो, तपासण्या करतो, अमक करतो, तमक करतो, ते सगळं जे काय आहे तर ते अधिक सूक्ष्म जाऊन त्याची संशोधन करून त्याचे अर्थ लावून त्याच्यातून आणखीन ज्ञानाची काही शाखा उघडून किंवा त्याच्यातनं आपल्याला काय उपयोग करून घेता येईल ते पाहून आपलं जीवन अधिक चांगलं, शरीराच्या दृष्टीने म्हणतो मी, शरीराच्या सुखाच्या दृष्टीनं आपलं जीवनाला अधिक स्थैर्य येईल किंवा अधिक त्याच्यात भर पडेल, सुखामध्ये भर पडेल, अशा स्वरूपाचं ते सगळं ज्ञान आहे. ते राजस ज्ञान आहे. त्यामुळं सातत्याने त्याच्यामध्ये खळबळ आहे, सातत्याने घडते काहीतरी. तर ते प्रपंचाचं मूळ असलेलं ज्ञान आहे. असू द्या, त्या ज्ञानाबद्दल त्यांचा राग नाही, फक्त एक आहे की ते प्रपंचाचं मूळ आहे, एवढं लक्षात ठेवावं. आणि सर्वसामान्य आपला व्यवहार आहे, उदाहरणार्थ प्रपंच आहे, तर आपल्या ते कसं आहे, भेद केल्याशिवाय वस्तू ओळखता येत नाही. आपण जसं काल म्हटलं लहान मोठा उंच सकल, कसं ते तुलना केल्याशिवाय जसं कळत नाही, तसं तितपतच त्याची झेप आहे, ते भेदावर आधारलेलं आहे. आणि भेदाच्या शिवाय कळत नाही हे खरं, पण भेदाने आनंद मिळत नाही हेही खरं. भेदाशिवाय चालत नाही माणसाला, ओळखल्याशिवाय. हे शास्त्रापेक्षा ते शास्त्र वेगळं आहे हे कळल्याशिवाय ती दोन शास्त्र ओळखू येत नाहीत आणि मग त्यांची कार्य कळत नाहीत. मग त्याप्रमाणे आपण करावं का नाही, अभ्यास करावा का नाही कळत नाही. हे सगळं व्हायला भेद केल्याशिवाय ते कळत नाही. ते भेदावर आधारलेलं आहे. त्यामुळे राजस ज्ञानाचं हे लक्षण सांगितलं ते आपल्या लक्षात असावं. त्यातून फक्त अडचण काय होते, आपल्याकडे ती उपजत आहे, भेद करण्याची माणसाकडे उपजत आहे आणि त्याला अनुकूलता आहे. म्हणून भारतात उपजत अनुकूलता आहे असं म्हणून लहान मुलाला आपण विचारतो काही तू मी वगैरे, लगेच त्याला कोण सांग वगैरे, बाबू बाळू काय ते वगैरे, कुठे आहे दाखव वगैरे, हा तो तसं आपण ते नाही कवळ करत. ते स्वतःचं त्याचं आयडेंटिफिकेशन, तू माझ्यापेक्षा वेगळं आहे सडक्यात, म्हणजे असं तसं काय जे असेल ते सगळं दाखवून त्याला ते भेदाचं जाणं. मग ते आपले नव्हे वगैरे, ते पुढे सगळं ज्ञान ते आपल्यातली नव्हे वगैरे, हे आपल्यातले त्यांच्यातले कुठून आले, हे भेदातून आले. तर त्याच्यातून मग ते पुढे निर्माण झालं सगळं. मग हे आई बाबा, हे अमुके काका, हे मामा, हे आपले नातलं, हे आपले नातेवाईक, ते आपले नातेवाईक नव्हे असं. भेदाला एकदा सुरुवात झाली की त्याचं काम तो कापायला सुरुवात करतो. ते तर्कतोचे फरशी सारखंच आहे ते. मग ते आपले नव्हे, तुमचे ते नव्हे, मग ह्याचं पुढे आणखीन मग वाढून ते आपल्या धर्मात ते नव्हे, ते आपल्या पंथातले नव्हे वगैरे, सगळे ते पुढे आणि चाल तेवढं पुढे 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 आणि शेवटी सगळ्यांचा नाश करा. बस, याच्यापेक्षा त्याची मजल नाही. जाईल 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 कुठं जाईल, शेवटी सगळ्याचा नाश करेल. जातीतून शेवटी निर्माण काय करेल, नाश करेल. पंथ निर्माण केला शेवटी नाश करेल. आणि मग काय धर्म निर्माण केला, नाश करेल. काय जे कराल त्याच्या शेवटी ते जाईल आणि एकमेकांना आपटतील आणि दोघे नष्ट होतील. तर अशा पद्धतीचं ज्ञानाचं स्वरूप आहे, एवढं लक्षात ठेवावं. पण ह्याच्याशिवाय व्यवहार चालत नाही हे पण लक्षात ठेवावं. त्याच्याशिवाय व्यवहारही चालत नाही. आपल्याला दैवत सुद्धा याच्यापेक्षा ते वेगळं, गणपतीपेक्षा शंकर वेगळा, शंकरापेक्षा मारुती वेगळा, अमक्यापेक्षा तमका वेगळा, हे करत चाललोय म्हणून आपलं हे व्यवहार आपले सुरळीत चालू आहे तसं म्हणून. त्यामुळे व्यवहारात सुरळीत चालायला त्याची पण गरज आहे. पण त्याच्याच बरोबर शंकराचे भक्त ते मोठे, मारुतीचे ते लहान किंवा अमक्याचे ते हे आपलं काम पुढचं मग सगळं. आता तेवढं करू नये असं त्यांचं म्हणणं. तिकडे त्यापर्यंत तरी करू नये. प्रपंचात आहेत सगळे श्रेष्ठ कनिष्ठ सगळे आहेत आपल्या परीनं, त्यात सुद्धा असू नये. तर भेदामध्ये आता भेद केल्याशिवाय काम होत नाही, माणसाचं पुढे जाता येत नाही. भेदामध्ये अभेद पाहिल ते ज्ञान खरं. भेद तर पाहिलेच, कट्ट्याच्या पुढे जाता येणार नाही त्याला. मारुती शंकर देव, आपण देवांचा विचार करू, गणपती अमकं तुमकं हे वेगवेगळे कळता आहेत म्हणून त्याला कळते काहीतरी. लहान मुलाचं कळायला लागतं, म्हणजे आपलं त्यांचं हे वगैरे कळायला लागतं, तेव्हा त्याला कळायला लागतं असं आपण म्हणतो. तर तसं जे कळायला लागतं ते कळायला लागल्यामुळे तो हळूहळू हळूहळू शहाणवतो आपल्या भाषेमध्ये. आणि नंतर मग पुढे त्याला चांगलंच कळायला लागतं. मग तो आईच आपली नाही, असून हेच आपली नाही, अमकं नाही तमकं नाही, ती बहीण आपली नाही वगैरे, ते खूप पुढे मग काम आहे त्याचं. तर त्याचं सगळं त्याला ते कळायला लागतं असं आपण म्हणतो. मग ते त्यात सुद्धा घरामध्ये 2-3 भाग वेग होतात वगैरे, असं सगळं होतं. मग नंतर ते वाटण्या वगैरे होत नाहीत का वगैरे, ते त्याच्यातला पुढचा प्रकार. तर असं सगळं होतं त्याचं. तर भेदामध्ये ह्या अभेद आहे हे जे ज्ञान सांगतं ते ज्ञान माणसाला आनंदाकडे नेईल. भेदांचं ज्ञान टक्कर घडवून आणेल आणि एक मोठा स्फोट करेल. याच्यापेक्षा काय, सगळं प्रकरण कोर्टात कोणाच्याच नावावर नाही, चाल हे करेल फार. पण हे जे आहे ते अभेद निर्माण करेल. त्यामुळे माणसाने तामस ज्ञान ओळखून फेकून द्यावं.
राजस ज्ञान ओळखून वापरावं आणि सात्विक ज्ञान सोडू नये. काय एवढी त्यांची ओळख असली म्हणजे बघेल आपल्याला. तर हे ज्ञानाची एकदा बैठक असली म्हणजे समोर जे काय येते त्याच्यातलं काय घ्यावं काय नाही आपल्याला एकदम स्पष्ट होतं. हे कशात आलेलं आहे हे तामस ज्ञानात द्या फेकून ओळखलं आपल्याला. ते श्रुतीने पाठवरी वळलेली आहे म्हणजे इथपर्यंत तिला जाणीव आहे. एवढं जर श्रुतीचं सांगता येते तर आपण आणखीन काय वेगळा विचार करणार आहे त्याच्यावर. तर तिथपासून ते जुनं आहे आणि तिथंच त्यांना त्याची ओळख पटलेली आहे. देहखंडा नाम आत्मा किंवा चामाचे डोळे जे दाविती ते सत्य हे प्रमाण वगैरे हे जे आहे एवढ्यावरच कळते. ते अशा पद्धतीनं त्यांना ओळखावं. तेव्हा भेद वाढायला लागले जे भेद मूलकच असल्यामुळं प्रपंच वाढायला लागतो. तो भेद वाढायला लागले की प्रपंच वाढायला लागतो. भेद मावळायला लागले की परमार्थच उगवायला लागतो. आपण व्यवहारामध्ये बघतो की भेद कमी वाटायला लागले की माणसाचा परमार्थ बरोबर चाललाय असं समजायला हरकत नाही. पंथामध्ये भेद पडायला लागले की तिथे जो प्रपंच झाला असं आपण म्हणतो. बघा कुठे भेद निर्माण व्हायला लागले की तिथे प्रपंच सुरू झालाय असं आपण म्हणतो. कुठल्याही ठिकाणी भेद दिसले पंथामध्ये दिसले कशामध्ये दिसले व्यवहारामध्ये की लगेच आपल्याला जाणीव होती अरे हा प्रपंच झाला असं. पण भेद मावळले त्यांचे इतके हेही थोर आहेत त्यांचे इतके ते थोर आहेत असं वाटायला लागलं की परमार्थ सुरू झाला. भेद मावळणं हे परमार्थाचं लक्षण. भेद सुरू होणे तेव्हा भेद वाढणं हे प्रपंचाचं लक्षण. तेव्हा जे सात्विक ज्ञान आहे त्याची कास सुरू नये. त्या ज्ञानमंगीमध्ये हे राहतात. सर्वभूतेषु यनैकं भावम अव्ययमीक्षते अविभक्तम विभक्तेषु. विभक्त आहेच आहे. दोन गोष्टी गणपती मारुती हे दोन वेगळेच आहेत. वेगळे म्हणून ओळखतात पण एकच देव आहे याचं भान जात नाही. ते सात्विक ज्ञान. अविभक्तम विभक्तेषु विभक्त आहेतच ते. दोन गोष्टी वेगळ्या आहेतच. आई वडील दोन वेगळे आहेत. दोन पाहुणे वेगळे आहेत. दोन नातेवाईक वेगळे आहेत. दोन गावं वेगळी आहेत. दोन सगळं वेगळं कळते. पण त्या गावामध्ये सुद्धा आपल्यासारखीच माणसं राहतात. त्यांना आपल्यासारखीच सुखदुःख असतात. त्या कुटुंबामध्ये सुद्धा तसंच असतं. जसं आपल्यामध्ये असतं तसंच तिथे असतं. काय जे असतं ते. त्यामुळं मग काय तो मनुष्य प्रसंग जाऊन जातो अमकं करतो तमकं करतो एकमेकांसाठी काय करतो दुःख समजून घेऊ शकतो मदत करतो सांत्वन शब्द देतो काय ते करतो सगळं. हे सगळं का करतो तर ते तसंच आहे सगळं म्हणजे विभक्त आहे पण त्याच्याविषयी त्याला अविभक्ततेचं ज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात अभेदांचं ज्ञान आहे. माझ्यासारखाच दुसरा माणूस आहे. दुसरा माणूस आहे पण माझ्यासारखाच आहे. ते माझ्यासारखाच हे सात्विक. दुसरा हे तामस राजस. ते राजस ज्ञान आहे. ते दुसरा माणूस आहे हे दाखवतं पण माझ्यासारखाच तो माणूस आहे तो माझ्यासारखाच जे सांगतं ते सात्विक ज्ञान आहे. तेव्हा आपली ज्ञानाची जी काय तयारी चालू असेल तर ती यात कुठे आहे आणि तिचा आपण कसा उपयोग करून घ्यावा ते बघावं. सत्पुरुषांच्या ठिकाणी सात्विक ज्ञानाची प्रचिती असते. निसर्गदत्ताने एकदा विचारलं होतं की एखादा पापी मनुष्य बघितला तर आपल्याला कसं वाटतं. निसर्गदत्ताने विचारलं. ते म्हणाले मला असं वाटतं की मी तोच आहे. पाप माझीच आहेत. काय ते करायला पाहिजे असं मला वाटतं. काय ते पुढे निराकरण काय असेल ते माझ्या एखाद्या ह्याचं मी काय केलं असतं ते त्याच्यासाठी मला करावं असं वाटतं. ते मीच आहे असं मला वाटतं. म्हणजे चांगल्याने पापी माणसाबद्दल विचारलं. यात पापी माणसाचाच उल्लेख केलेला आहे. 9व्या अध्यायामध्ये देव सर्वांचा झाला तो का झाला यामुळे झालेला आहे. तर त्याचं कारण हे आहे की त्यांना तसं वाटतं. याची प्रत्यक्ष प्रचिती आपल्याला यात दिसते आणि ती प्रचिती देणारे जे महान भाव आहेत त्यांच्या वर्णनामध्ये आपल्या वाणीला विसावा होतो असं ज्ञानेश्वर महाराज किंवा स्वतः भगवंत म्हणतात की त्यांचे वर्णन केलं की मला बरं वाटतं. आता आपण तामस ज्ञानाचं वर्णन केलं अस्वस्थता येईल याच्यापेक्षा काही येणार नाही. आपण जे म्हटलं नाही वाचलं म्हणजे अस्वस्थता येते तर ती काय येते तर ते तसं आहे म्हणून येते. पण हेच साधू कथा म्हणून ते सुरुवातीला आपण जे आता नवभंग आपले नवभव्य वाचल्या त्याच्या सुरुवातीला आपण गेल्या वेळेला होतो आई के जेथ वाचा विसवे ते साधू कथा. वाणीनं विश्रांती मिळावी हे महत्वाचं आहे. आपण जर साध्या भाषेमध्ये जर पाहिलं तर वाणीनं विश्रांती देणारे लोकही असतात. वाणीनं शिणवणारे लोकही असतात. वाणी काही करू शकते. वाणीने मनुष्य शिणतो सुद्धा आणि वाणीने मनुष्य विषयात अंतरतो सुद्धा शांत सुद्धा होतो. हे त्या वाणीचं लक्षण आहे. वाणीची उपासना कशी केलेली आहे त्याच्यावरती अवलंबून नाही. वाणीचा विषय काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण आता काही वेळेला माणसं वाटत त्या आता गोष्टी काही काढू नका तर ते काढले की काय होणार पुढे माहिती असतं. घरात आपल्याकडे नेहमी नाही का कुठलं तरी सणीचं सण सासूचं काय जे असेल ते भावांचं काय जे असेल ते ते काही विषय आता काढू नका. का काढू नका ते काढले की काय होणार माहिती वाणी शिणणार त्रास होणार सगळ्यात. कारण विषय तसा आहे. पण हेच सत्पुरुषांचा साधूंचा विषय हा चित्ताला समाधान मिळतो. निसर्गदत्त म्हणू शकतात हा नुसता उल्लेख काढला की पापी मनुष्य तुम्हाला कसं वाटतं मी त्याच्या जागीच आहे असं मला वाटतं
असं म्हटलं तरी आपल्याला एकदम चित्ताला ठीक आहे, आपल्याला असं आहे कुठेतरी असं वाटतं की आहे चुकलं असलं आपलं, पापी असलो काय असलो अज्ञ असलो काय असलो तरी ते आपल्याला जवळ घेणार ही आपल्याला ही खात्री वाटते. शेवटी जाणाऱ्या ठिकाणी असलं तरी जायचे मार्ग वेगवेगळे असतील, त्याची ठेवण वेगळी आहे, तसं ते सगळं आहे. त्यानुसार त्याला ते आपण ह्या सात्विक ज्ञानाची ओळख ठेवून त्याची कास न सोडता या साधूंच्या वर्णनाचा विचार केला. गेल्या वेळेला आपण त्याची 18 लक्षणं बघितली. मी एक सहज हे वाचून दाखवतो, कारण गेल्या वेळेला असंही झालं गडबडीमध्ये माझ्या ते लक्षात आलं की पटापट एकदा ती सगळी 18 लक्षणं सांगितली आणि त्याच्यामुळं थोडं काही सुटली, काही पोचली नाही तिथपर्यंत, तर असंही झालं. तर माझ्या ते थोडंसं नंतर लक्षात आलं, घरी त्याची थोडी चर्चा झाली की हे जरा व्यवस्थित असलं तर बरं होईल, म्हणून मी ह्या ओव्या वाचतो सरळ त्याच्यावर. साधू लक्षण चिंतनिका. भगवंताचे आवडते भक्त त्यांचे वर्णन 9व्या अध्यायात लक्षणे 18 ज्ञानेश्वरीत वर्णिली माऊलीनी. पहिले पहा निर्मळ मन, त्यात देवाचे निवासस्थान, ते दुसरे लक्षण या महात्म्यांचे. तिसरे स्वतःच्या आस्थेने धर्म जगविती निष्ठेने. चौथा विवेक जगणे ज्यांच्या ओलाव्यात. पाचवे ज्ञानगंगेचे स्नान. सहावे पूर्णतेचे जेवण, जेवून येई तृप्तपण अशा महात्म्याना. सातवे लक्षण पालवी, ते शांतीच्या वेलीला नवी, त्यांच्या इंद्रियानी लेणी घालावी शांतीची जणू. आठवे लक्षण पूर्णता, त्यांच्या अंगी असता, त्यालाच अंकुरे पूर्णता, पूर्णातून पूर्णाप्रमाणे. नववे ते धैर्य मूर्तिमंत. दहावे सदैव आनंदित, मुक्तीची ही अपेक्षा न ठेवित ते लक्षण करावे. 12वे लक्षण नीती, जी ते प्रत्यक्ष जगती, चित्ताची व्यापक स्थिती, ते 13वे लक्षण. 14वा विशाल अनुभव. 15वे देवांचे सुदैव. 16वे जगणे सदैव सर्वत्र भगवंत जाणूनी. 17वे करीती प्रेम, सर्वावरी ते पुरुषोत्तम, वयापरी वाढे प्रेम सर्वावरचे. 18वे निखळ वैराग्य, तेच मानिते आपुले भाग्य, मानते उपासना योग्य वैराग्य त्यांना. ही 18 साधू लक्षणे मनन करुणी जगणे, होते आनंदाचे जिणे भगवंत प्रसादे. असं केलं तर आपल्याला ते लक्षात ठेवायला सोपं पडेल. यात ते कुठं तसं नाही की आहेच, म्हणून समजून घेण्यासाठी हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा भगवंताचे आवडते भक्त, पहिलं निर्मळ मन. इथपासून आपण गेल्या वेळेला काही लक्षणांचे विचार केला. गेल्या वेळेला एक उदाहरण सांगितलं होतं आपल्याला, तशीच एक आठवण होती म्हणून तेही सांगतो की मागे आपण एकदा अवधूत महाराजांच्यावरती एका शिबिरात त्यांच्या अभंगावर विचार केला होता. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या पंथाचे अनुगृहीत असलेले लोक येत असत. कीर्तन ऐकत ते स्वतः अनुग्रह देत असत. पंत महाराजांनी त्यांना अधिकार दिलेला होता, त्यामुळे ते स्वतः अनुग्रह देत असत. त्यामुळे ते त्यांच्याकडे येऊन त्यांना विचारित की आपला अनुग्रह घ्यावा का. तर ते विचारित तुम्ही अनुग्रह घेतलाय का. तर हो. कोणाचा घेतला. त्यांचा घेतला आहे. तर ते सांगत ते चांगलं आहे, तुम्ही त्यांचीच फोटोची आणि ह्याची उपासना करीत जा त्यांनी सांगितलेली. तुम्हाला जर त्यात काही भर पडत असेल तर माझ्या कीर्तनाचा बोध श्रवण करा. मन निर्मळ आहे. हा यांच्या पंथात आला तो त्यांच्या पंथात आला वगैरे असं काही नाही. उलट तुमचे जे गुरु आहेत ज्यांचा तुम्ही अनुग्रह घेतलेला आहे, माझा वेगळा घेण्याची गरज नाही, त्यांचंच तुम्ही करा आणि तेच तुमचा उद्धार करतील. फक्त तुम्हाला जर यामध्ये इथे या कीर्तनाच्या श्रवणाने जर काही आनंद होत असेल, काही मार्ग मिळत असेल तर तो तुम्ही घ्या आणि त्यांनी तुमच्या गुरुची उपासना वाढवा. तुमची अनुग्रहाची जे काही त्यात सांगितलेलं असेल ते करा. आणि अशी त्यांच्याबद्दलची हे निर्मळ मनाचं किती लक्षण असेल मला सांगा. मुलांच्या परवाच्या पेपरमध्ये आपण वाचलं असेल, मुलांच्या ग्रुपमध्ये कोणाची जास्त जमलं की त्यांची मारामारी फार त्याच्या मृत्यूपर्यंत गेली. का हे सगळं असं तपासून बघायचं तर हे सगळं चाललंय ना प्रत्यक्ष, आणि ते करून दाखवतात तेही इथंच आहेत. ह्याच आपल्या बरोबर ते जगणारी मंडळी आहेत ना. आणि ही मंडळी आपल्याबरोबर ज्ञानाने काय होतं त्याचे ही भीषण चित्र आहेत सगळी. की त्या ग्रुपचं एका ग्रुपमध्ये 5-6 मुलं आहेत,
तर त्यात समजा 1-2 मुलांचं जरा जास्त एकमेकांची मैत्री आहे असं म्हटल्याबरोबर उरलेल्या 4 मुलांना ते सहन नाही झालं, त्यांनी त्यांना मारलं, इथपर्यंत गेली. हे वाचलं असेल आपण. हे काय आहे आणि हे निर्मळ मनाचं काय आहे? किती मोठी तफावत आहे ही. माणसं महान आहे हे तर किरकोळ कॉलेजमधली सुद्धा मुलांनी त्याची अवस्था आहे. शाळेतली कॉलेज सिनियर कॉलेजमधली आपल्या ज्युनियर कॉलेजमधली मुलं आहेत, त्यांची ही त्या मनाची अवस्था अशी आहे की एवढं सुद्धा त्यांना ते चालत नाही आहे. इथे ही महात्मे आहेत, त्यांना अनुग्रहाचा अधिकार आहे, पंत महाराजांची कृपा आहे, तरी तो महात्मा म्हणतो तुम्ही तुमच्या पंथाचं, तुमच्या गुरूंचं, तुमच्या अनुग्रहाप्रमाणे जे सांगितलं असेल तेच करा. मग आपल्याला ह्या मॉडेलची गरज आहे किंवा नाही, हे जे सांगतात 18 प्रकार, याची आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गरज आहे की नाही हे ठरवण्यासाठी मी पहिलं उदाहरण फक्त इकडचं तामसाचं घेतलं, बाकी काही त्याचे उल्लेख सुद्धा करायचं कारण नाही. पण ते का घेतलं तर याची आपल्याला गरज किती हे कळेल. हे तामस ज्ञान केव्हा कोणाला स्पर्श करेल आणि काय करेल सांगता येत नाही. ते केलं स्पर्श तर काय करेल तर पार मृत्यूपर्यंत नेईल त्याच्या, इथपर्यंत ते नेणारं ज्ञान हे आलं किंवा ही भावना आली किंवा हे अशा तऱ्हेचा विचाराचा अभाव आला तर हे इथे नेऊ शकतं. आणि म्हणून ते निर्मळ मनाचा उल्लेख पहिल्यांदा करतात. अत्यंत निर्मळ मन, त्याच्यामध्ये हा भेदभाव नाही, त्यामध्ये हा श्रेष्ठ कनिष्ठ नाही, जवळचं लांबचं नाही, उलट त्याच्या उद्धाराचा कल्याणाचा विचार आहे. तो सुद्धा तू दुसरीकडे जाऊन तसंच कर, ते सांगतात त्याप्रमाणे राहा. दुसरं लक्षण आपण बघत होतो, यात देवाचे निवासस्थान, ते दुसरे लक्षण या महात्म्यांचे. या महात्म्यांचं दुसरं लक्षण की मनामध्ये देवाचं वसती स्थान आहे. अक्षरशः देव स्वतः मनामध्ये, फक्त देवाला स्थान आहे त्यांच्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये किती गोष्टींना स्थान आहे, होय की नाही? पुढे आत्ता लगेच चहा कॉफी पासून, जाणाऱ्या गाडीपासून, अमक्यापासून किती गोष्टीचे डोक्यात स्थान आहे. त्यात देवाला कुठं जागा मिळायची, तू कुठं बसायचं कोपऱ्यामध्ये, काय कठीण सर, होय की नाही? असंच की आपल्याला एक सगळं जजमेंट असावं कुठे आपण काय आहे तर मनात वस्ती स्थान फक्त त्याचं आहे. आपापली ध्येय, आपापले किती गोष्टी, अम्बिशन काय, नाव काय, तेव्हा काय, किती गोष्टी मनामध्ये त्या मनाच्या त्यात स्थान आहे त्यांना असू देत. पण त्यांच्या मनामध्ये फक्त देवाला आहे एवढं लक्षात ठेवलं तरी आहे. ते किती फरकाचं आहे तर गुरुदेवांच्याकडे लिंगप्पा सावळगे जे होते त्या पंथामध्ये, त्या लिंगप्पांच्या आपल्याला माहिती असेल गुरुदेवांना सिनियर म्हणजे निष्ठेला कसे होते. जसं एक सोपं उदाहरण आपल्याला पहिल्यांदा बघायला हरकत नाही की जेव्हा ते त्यांच्या गुरूंच्याकडे जात त्यावेळेला त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग जेवायचं असा त्यांचा नियम होता. एकदा असं झालं, हे गेले गुरूंकडे जाऊन पोहोचले. आता त्या काळात सगळं चालत जाणं आमचे प्रवास होते, हे सगळं होतं. अशा अवस्थेत जायचंय, आजच्या सारखं वाहनात बसला लगेच ताशी 100 किलोमीटर वगैरे असलं काही नाही. तर अशा अवस्थेत बायपासला तिथे जायचं. गेल्यानंतर गुरु कळलं की ते उठून दुसऱ्या गावाला गेलेले आहेत. ते जिथे गेलेले आहेत तिथं चालायला सुरुवात. ते तिथे गेले की ते तिथून दुसऱ्या गावाला गेलेले आहेत कळलं. ही घडलेली लिंगप्पांची गोष्ट आहे की तिथून दुसऱ्या गावाला गेले म्हटल्यावर हे तिथून दुसऱ्या गावाला गेले. हे 2 दिवस चाललं होतं. ते 2 दिवस जेवले नव्हते. जे स्थान म्हणजे त्यांची, ह्या माणसांचं महात्म्य कसं असतं ते लक्षात घेण्याचं. गुरुचं स्थान आहे ते असं आहे की त्याचं दर्शन झाल्याशिवाय जेवायचं नाही म्हणजे जायचं नाही. ते आज नाही भेटलं तर उद्या भेटतील, उद्या नाही भेटलं तर परवा भेटतील, ते भेटतील तेव्हा जेव, इतकं स्थान त्याला आहे. मग आता ते माझी इच्छा होती, आता तेच गावाला गेले. बरं ते राहतात तिथंच मी आलो, मी काही दुसरीकडे आलो नाही. किती वकील आहे आपल्याकडे की नाही. त्यामुळे आपण म्हणणार आहोत ते त्यांची जागा सोडून गेली, आता त्याला मी काय करणार. तर त्यामुळे आता आपलं जेवण करून घ्यावं, प्रसाद बिसाद काय असेल ते घ्यावं इथंच, आणि इथंच पथारी टाकावी, विश्रांती घ्यावी, बघू त्याला काय करायचं ते येणार आहेत का वगैरे चौकशी करावी. पुन्हा त्या गावात जायचं, पुन्हा ते गेले असले म्हणजे काय करायचं तिसरीकडं. त्याच्यापेक्षा आपण आपलं इथनंच त्यांची चौकशी करू, काय केव्हा येत आहेत वगैरे. फार तर इथंच जेऊ खाऊ राहू, वाट पाहू त्यांची, असं फार तर करू. जे कशी काय करू शकेल मनुष्य, काय करणारी माणसं होती हे लक्षात यावं म्हणून हे म्हटलं. त्यांच्या बाबतीत घडलेली घटना आहे. मागे एकदा कदाचित उल्लेखही केला असेल त्याचा, की ते म्हणजे त्यांचं स्थान. आता गुरूंच्या बाजूने विचार करू क्षणभर, तर भाऊसाहेब महाराजांचे शिष्य. तर भाऊसाहेब महाराजांचं त्यांच्याबद्दलची कॉमेंटरी काय होती, ते गुरुदेवांना म्हणाले होते. हे लक्षात ठेवण्यासारखे, ते गुरुदेवांना म्हणाले होते की अलीकडच्या आलेल्या मंडळीमध्ये लिंगप्पा पहिले. ते मल्हारपण जोशी म्हणून दुसरे, जोशीबा ते दुसरे. अलीकडल्या आलेल्या मंडळीमध्ये लिंगप्पा पहिले, हे दुसरे, जोशीबा दुसरे, आणि तुम्ही तिसरे, असं गुरुदेवांना सांगितलं होतं. आणि गुरुदेवांनी ते मान्य केलं. गुरुदेवांना काही वाईट वगैरे वाटलं नाही, असं मत्सर वगैरे काही भानगड वाटली नाही त्यांना. हे मागण्यावरून पुढे गेले वगैरे असलं काही झालं नाही. त्यांनी ते अगदी आनंदाने घेतलं. आणि उलट त्यांच्याकडे ज्येष्ठ गुरुबंधू किंवा ज्यांना गुरुदेव स्वतः आपले भाऊसाहेब महाराज स्वतः स्थान देतात आणि त्यांना सांगतात, तर त्यांच्याबद्दल त्यांचा अगदी गुरुवत आदर त्यांनी शेवटपर्यंत बाळगला. ते
ते गेल्या जाईपर्यंत ते त्यांच्याबरोबर शिकायला सुद्धा टिकन कॉलेजला हे गुरुदेव पुण्याला असताना लिंगोबा स्वतः तिथे शिकायला होते. मला सांगायची गोष्ट ती होती की ते तिथे शिकायला असताना ते आता ह्यांच्याबरोबरच तिथे होते, सिनियर होते, बरोबर आहे, पण ते तिथेच होते साधनेमधले सिनियर, पण सदैव चित्तामध्ये मनामध्ये फक्त ते देव, ते भाऊसाहेब महाराज, ते एवढाच विचार. आणि इकडे परीक्षा, तर परीक्षेत 2 वेळा नापास झाले. एकदा नापास झाले, पुन्हा बसले, परत नापास झाले. तर नापास झाल्यानंतर भाऊसाहेब महाराजांना विचारलं की ते तुमची एवढी भक्ती करतात आणि ते नापास होतात, तरी कसं काय असं, बरोबर आहे, असंही काही शिष्य असणार. तर तसं विचारलं, चांगली गोष्ट त्यांनी विचारलं म्हणून कळलं हे पण आपल्याला. पण भाऊसाहेब महाराज म्हणाले की तुम्ही लिंगप्पाला विचारा की त्याच्या मनामध्ये परीक्षेत पास होण्याचा विचार कितपत आहे. त्याच्या मनात ह्या विचाराचा त्याला कह पदार्थ आहे म्हणजे परीक्षा. त्याला विचार एकदा तरी त्याच्या मनात विचार आलाय का की मी पास व्हावं असं त्यांनी म्हणावं म्हणले. त्याच्या मनात हा विचारच नाहीये. इथे आपलं लक्षण असं होतं की त्यात देवाचे वसतिस्थान, निवासस्थान ते दुसरे लक्षण. देवाचंच वसतिस्थान आहे, त्याच्या मनात देवाचाच विचार आहे. त्यामुळे त्याला ते साक्षात्कारामध्ये पुढे गेले. स्वतः त्यांच्या पत्रात गुरुदेवांनी आपले जे पुढे जे कमेंटरीज लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये लिंगप्पांच्या पत्राचा उल्लेख केलेला आहे की हा साक्षात्काराचा उल्लेख आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या पत्राचा उल्लेख केलेला आहे. एवढं पुढे त्यांचं महात्म्य स्वतः गुरुदेवांनाही वाटत असे, एवढं त्यांच्या मनामध्ये त्या देवाचं किंवा त्या साक्षात्काराचं किंवा त्या परमेश्वराचं स्थान आहे. त्यामध्ये त्यांना ते काय म्हणाले की जर त्याच्या मनात हे आलं तर तो पास झाल्याशिवाय राहील का. कारण भक्ताच्या मनामध्ये बिंबीच्या देठापासून जर एखादी वस्तू आली आणि त्यांनी जर ती अर्थतेने हाक मारली तर ती घडल्याशिवाय राहील काय म्हणले. सुखदेव महाराज म्हणले ती आलीच नाही त्याच्या मनामध्ये हे व्हावं म्हणून. म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा या गोष्टीचं व्हॅल्युएशन काय होतं आणि मनामध्ये स्थान काय होतं समोर यावं म्हणून हे आता आपला जो विषय चाललाय की दुसरे लक्षण काय, तर त्यात देवाचे निवासस्थान, मनामध्ये देवाचंच निवासस्थान आहे अक्षरशः, बाकी कशाचं स्थान नाही. ते असेल तर त्याच्या खाली आहे. त्यामुळे त्यांना जे पहिलं स्थान आहे ते त्यांना मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना अनुभवही मिळालेला आहे. हे झालं. त्यानंतर इथे बरीच आहेत लक्षणं, सगळी काही यात व्हायची नाहीत, पण निदान पुढे धैर्याचा उल्लेख आहे. काही लक्षणांचा गेल्यावर विचार केलाय, ज्यांचा केला नाही त्यांचाही करू. तर पुढे मूर्तिमंत धैर्य असं म्हटलेलं आहे. धैर्य मंडपाचे खांब, मूर्तिमंत धैर्य. आपल्याला कल्पना येणार नाही, प्रपंचात एवढासा प्रसंग आला मनुष्य डगमगतो, जरा काहीतरी कुठेतरी खाटकूट असं काहीतरी होतं, त्यांनी गडबडतो. हे आता जेव्हा अवधूत महाराजांचा उल्लेख केला, त्यांची मुंबईमध्ये जेव्हा कीर्तनं सुरू व्हायची तेव्हा बाकीची मंदिरं ओस पडायची अशी परिस्थिती होती. कारण हे इतकं उत्तम विवरण आणि इतकं उत्तम कीर्तन असे की त्याच्या पुढे सगळे श्रोते, सगळे तिकडचे सगळे गोळा होऊन तिथं असं व्हायचं. आणि बाकीच्या आता ह्याचा परिणाम सामान्य बाकीच्या भक्त मंडळी, कीर्तनकार वगैरे यांच्यावर होणं स्वाभाविक होतं. तो परिणाम इतका असूयाचा किंवा मत्सराचा परिणाम इतका टोकाला गेला होता की त्यांच्यावर मारेकरी घातली होती त्या काळात. ही मुंबईतली गोष्ट आहे. त्या काळात त्यांच्यावर मारेकरी घातली होती आणि त्यांना कीर्तनात एक श्रोत्याच्या नात्याने पाठवले होते त्यांच्या कीर्तनामध्ये. आणि तो सगळा बेत शिजलेला ह्यांच्या त्या शिष्यांच्याकडून यांच्या कानावर आला. अवधूत महाराजांना आधीच सांगितलं ते की असं असं झालेलं आहे आणि हे अशा परिस्थितीतली माणसं तुमच्या कीर्तनाला येणार आहेत आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष इजा करू इच्छितात, मारू इच्छितात. आता मूर्तिमंत धैर्य असं म्हणलं असलं तर आजचा दिवस कीर्तन कॅन्सल करूया म्हणलं. आज जी येणार आहेत का मंडळी तर जाऊ दे आजचा दिवस, काय एक दिवस नाही केलं म्हणून बघत नाही, रोज आपण करतो ते विचार नाही. ते म्हणजे मी कीर्तनाला ठरल्याप्रमाणे जाणार, त्यांना यायचं असलं की आणि ते काय बिघडलं. पंत महाराजांना ते काय म्हणले की पंत महाराजांना जर माझी सेवा आवडत नसेल तरच मारेकऱ्यांकडून मला त्रास होऊ शकतो, अन्यथा ते मला काही करू शकत नाही. म्हणजे स्थानबंध महाराजांचं गुरुचं काय आणि आपली सुद्धा त्याबद्दलची निष्ठा काय हेच विचार केला तर मूर्तिमंत धैर्य. ते मारेकरी बसलेले असताना हे दोन कीर्तनाला बसलेले आहेत, कीर्तनाला उभे राहिलेले आहेत आणि कीर्तन करतात. पूर्वरंग त्यांचा झाला ते तिथंच सगळं शांत झालं ते मारेकऱ्यांचं काम. आणि शेवटी ते त्यांना भेटायला आले, ते सगळं जे काय सत्रास्त्र होती ती त्यांना सांगितली, असं आम्ही घेऊन आलो होतो. ते म्हणाले असू देते तुमच्याकडे तर. आणि त्या मारेकऱ्यांनी त्यांना उलट वाक्य असं म्हटलं की आम्ही घात करण्याच्या उद्देशाने आलो होतो, आमच्या हातून मोठं पाप झालं असतं तर तुमचं कीर्तन ऐकून आमची बुद्धी बाळगली, आम्हाला ते करावं असं वाटलंच नाही आणि उलट येऊन कबूल करावं असं वाटलं की हे मी करायला आलो होतो आणि ही मला करायची इच्छा राहिली नाही. तेव्हा धैर्य म्हणजे असं असतं की इथपर्यंत येतं तरी सुद्धा ते त्याच्यात डगमगत नाही. ते आलं तर आणि भावना अशी आहे परत की त्यांना माझी सेवा आवडत नसेल तर हे होईल,
मी त्यांना आवडणारीच सेवा करतोय, त्यांनी सांगितलेलीच सेवा करतोय, तुम्हाला इथं होऊच शकत नाही. आणि ही खात्री आहे आणि तसा अनुभवही आहे. मला हे म्हणायचं की तामस ज्ञानाचा आणि बाकीच्या सगळ्या वातावरणाचा अनुभव येतो ना, तसा ह्याचा सुद्धा अनुभव येतोच. आणि तो घेण्याची फक्त तेवढी निष्ठा किंवा तयारी असावी, म्हणजे हे होतं. यांच्या काळामध्ये, आपल्या गजानन महाराजांच्या काळामध्ये त्यांचे सहवास लाभलेले डॉक्टर कवर म्हणून होते. ते व्यवसायानेच डॉक्टर होते. वडिलांचे चरित्र वगैरे पाहिलं असेल किंवा काही त्यांच्या कथाही ऐकल्या असतील. तर ते इंग्रज अधिकाऱ्याच्या हाताखाली, त्या काळात सगळा इंग्रजी अंमल होता आणि अत्यंत हृदय किंवा अशा तऱ्हेचं शासन होतं. आपल्याला त्या अर्थाच्या शासनाचा परिचय नाही. जे अलीकडच्या मंडळी किंवा ह्या 50 सालानंतरच्या मंडळींच्या वाट्याला ते आलेले नाही, पण त्यांनी जे काही हाल केलेले आहेत अनेकांचे, ते त्यांनी जे लिहून ठेवलेले आहे किंवा त्याच्यावरनं कल्पना येत असेल आपल्याला. तर ते त्यांच्या हाताखाली होते. हे स्वतः डॉक्टर होते, त्यांना त्यांचे स्वतःचे अधिकार होते. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याचा ज्या मृत्यूशी संबंध आलेला होता आणि तो त्यात स्वतः अडकणार होता, अशा तऱ्हेची गोष्ट पोस्टमार्टमला त्यांच्याकडे आली. हे स्वतः गजानन महाराजांचे अनुग्रहित सहवासात असलेले आणि अत्यंतिक निष्ठा असलेले डॉक्टर कवर स्वतः. तर ते त्यांना ज्या वेळेला पोस्टमार्टमला आलं, त्यावेळेला तिथून रिपोर्ट लिहिण्यापूर्वी पोचेल अशा पद्धतीनं त्या इंग्रज अधिकाऱ्याची चिठी आली. ती रिपोर्ट अशा पद्धतीचा लिहा, तिच्यात त्या अडकतात म्हणायचं थोडक्यात लिहा. त्यांनी ती चिठी वाचली आणि बाजूला ठेवली. इतके धाडसाने याला सामोरे जाणारे असतात. त्यांनी ते सगळं जसं जसं त्यांना सत्य होतं तसं लिहिलं. त्याप्रमाणे तो रिपोर्ट गेला तर कळलं नसतं. बरोबर तिकडे जे खवळले असेल, ते आपल्याला कल्पना आली असेल की अधिकारी आहे, चॅलेंज करतो, एक इंडियन आहे आणि तो आपल्याला असं तरी नाही करू शकतो, याची भावना सहन होण्यासारखी नव्हती. आणि त्या काळात ते तंबूत उतरत असत असे. ते अधिकारी, इंग्रज अधिकारी तंबूत उतरत असत आणि ते आत खवळलेल्या अवस्थेत हातात हंटर घेऊन फिरत होते की हा मनुष्य आला तर समोर उभा करा, असं. त्या काळात फोडून काढण्याची पद्धत होती हंटर. इतक्या क्रूर शिक्षा होत्या. आज या गोष्टी सुद्धा ऐकायला कठीण आहेत आपल्याला. तर ते म्हणाले, मी माझ्या गुरूंच्या सत्तेने चालतो. त्यांनी माझं काही करायचं ठरवलं असेल तरी गुरुच्या पलीकडे ते नाही. माझं काम, मी सत्याचं काम करायचं ते केलेलं आहे. त्यानुसार मी ते काय बोलावलेलं आहे ना, येतो. आपलं काय होणार आहे माहिती आहे. वेळप्रसंगी हे प्राण घेतील आणि ते सगळं मिटून टाकतील, इतकी त्यांचंच राज्य होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे तो प्रश्नच नव्हता. आणि कशाला समोर जायचं लागणार हेही कळत होतं. ते शांतपणे ते सगळं आपलं काम आवरल्यावर त्यांना दुसरा निरोप आला की तुम्हाला बोलावलेलं आहे. ते रिपोर्ट गेल्यानंतर बोलावणार ते उघडच होतं. त्यामुळे बोलावलेलं आहे. शांतपणे तंबूत गेले. तंबूत गेल्याबरोबर ते हंटर घेऊन जे फिरत होते त्यांच्याकडे रागाने वळली. एकदम जी वळली ते त्या ठिकाणीच उभे राहिले. आणि त्यांना त्याच्या पुढे बोलताही नसं झालं. त्या क्षणात बोलताही नसं झालं. यांची निष्ठा, म्हणजे गजानन महाराजांच्या बद्दलची निष्ठा इतकी तीव्र आहे की त्या याच्यात ते मूर्तिमंत धैर्य, मला दुसरं काही सुचलं. ते आत कसे गेले असतील आणि समोर कसे उभे राहिले असतील, चित्र जरी डोळ्यासमोर उभे राहिलं तरी आपल्याला वाटतं काय मूर्तिमंत धैर्य असेल की ज्या क्षणी आपल्या जीवावर येईल अशी स्थिती आहे आणि त्याला कोणीच राहता दुसरा नाहीये, केवळ काय सद्गुरू आपले करतील ते आहे. अशीच स्थिती असताना सुद्धा समोर जाऊन उभे राहिले. सत्याचं काम आहे ते मी केलेलं आहे आणि त्यांना काय करायचं ते करू देत. तो मनुष्य आता त्याच्या पुढे बोलताही नसं, त्या इंग्रज अधिकाऱ्याला बोलताही नसं झालं त्या क्षणी. आणि हातात त्याचा जो हंटर होता तो हात लोळा पडला आणि तो हंटर गळून पडला. आणि यू गॉड एवढंच सांगितलं. काहीच बोलले नव्हते. त्याच्यापुढे त्यांना काहीच बोलता येईल आणि त्यांनी त्याचं काहीही करू शकले. मूर्तिमंत धैर्य म्हणायचं म्हणजे ते धैर्याची बाजू इकडे निष्ठेची एवढी विलक्षण आहे. आणि मग हे प्रत्यक्ष अंमलात आणताना येणारी अडचणी काय आहेत आणि कशा तऱ्हेने हे लोक त्यात गेलेले आहेत हे आपल्या समोर यावं. आणि हे सगळे ह्या मंडळींचे फोटो सुद्धा अवेलेबल झालेले आहेत आता. तर ते पण आपण बघा. ही मंडळी जी हे सांगतोय डॉक्टर कवर वगैरे आणि त्यांच्याबरोबर राहिलेली माणसं, ते स्वतः महाराजांच्या सहवासात असताना, गजानन महाराजांच्या सहवासात असतानाच्या त्यांच्या आठवणी वगैरे हे सगळं आता उपलब्ध आहे. तर हे मूर्तिमंत धैर्य, इथे निरपेक्षतेचा उल्लेख आलेला आहे. निरपेक्षतेचे तर हे सगळे मूर्तिमंत उदाहरणच आहेत. कुठल्याही संतांच्याकडे गेलं तर त्यांना स्वतःला काय हवं असतं तो एव्हाना कितीतरी निर्माण झाला असतं. मी नेहमीच म्हणतो, यातली ही मंडळी इतकी हुशार आणि तेजस्वी होते की ते स्वतःची MIDC काढली असती. मागे बोललो ना तसं आहे. एवढी कुवत होती. MIDCचं युनिट नव्हे तर त्या असं उभं केलं असतं. एवढी त्यांची क्षमता आहे. पण सगळं काही नकोच त्यांना. त्यांचं फक्त लोकांचं कल्याण त्यांना अभिप्रेत आहे. आणि सगळी शक्तिबुद्धी, जसं ब्रह्मानंदाने जसं सगळं शक्तिबुद्धी वाहिली त्यांच्या चरणी, वाचा नामाला वाहिली, महाराजांच्या सेवेला वाहिली, त्यांनी सांगितलं ते करायचं, अशा तऱ्हेच्या कामासाठी वाहिली. तशी ही वाहिले लोक होते. त्यामुळे त्यातून त्यांना काहीही अभिप्रेत नाही. अगदी साधी गोष्ट आपल्याला आठवत असेल तर विनोबांच्या वेळेला, विनोबा तरुणपणी
कविता लिहित. म्हणजे मला काय जमत नव्हता हा प्रश्नच आहे तसा विचार केला तर, पण ते कविता लिहित होतं. तर त्यावेळेला पुढे विनोबांचे अभंग प्रसिद्ध आहेत बरं का, विनया म्हणे म्हणून अभंग आहेत, आणि ते आपल्याला अर्वाचीन संतगाथेमध्ये विनोबांचे अभंग म्हणून दाखल केलेले आहेत. विनया म्हणे असं ते छोटे उल्लेख आहे. तर ते मूळ जे लिहित ते कविता लिहित. तर ती कविता आता उत्तम कविता लिहून झाली, ती अधिकाधिक चांगली करायची. काय शब्दांच्या दृष्टीनं, अर्थाच्या दृष्टीनं, उपमेच्या दृष्टीनं, सगळ्या दृष्टीनं, सौंदर्याच्या दृष्टीनं, काव्य सौंदर्य काय असेल ते उत्तमात उत्तम कविता करायची. उत्तमात उत्तम झाली म्हणजे तिचं काय करायचं तर आपली छापायची की नाही, आपल्या दृष्टीनं संग्रही जपून ठेवायची, एखाद्या ह्याच्यात लिहून ठेवायची, वाटलं तर फेअर करायची, म्हणजे आपल्या भाषेमध्ये माझी तर बुक होती एवढीच जाते, माझ्यापेक्षा काही जात नाही, पण फेअर करायची वगैरे काय असेल ते त्याचं इतपत जाते. ते झालं की ती अग्निनारायणाला अर्पण करायची. अर्पण करायची म्हणजे काय करायचं ते आता सरळच आहे. कविता उत्तम झाली कारण सर्वात उत्तम वस्तू भगवंताला द्यायची असते, नाहीतर कवितेचं मानधन घ्यायचं आमच्याकडे पाळी आहे, प्रसिद्धीची पाळी आहे. तिथं उत्तम वस्तू झाली म्हणजे ती अग्निनारायणाला अर्पण करायची. त्यामुळे सर्वात उत्तम कविता झाली की अर्पण, उत्तम झाली की अर्पण. म्हणजे हे त्यांनी ती सर्टिफिकेट जाळली वगैरे आपल्याला माहिती. असलं तीव्र वैराग्य असलेली माणसं की जेव्हा घरगृहत्याग करायचा ठरवला तेव्हा सगळी सर्टिफिकेट एकत्र करून जाळली त्याने. त्या आईने विचारलं, अरे विनया काय करतो असे? ते म्हणाले, पुन्हा कधी वाटू नये याचा उपयोग करावा असं म्हणून जाळतो. कदाचित आता ठीक आहे, पण नंतर कधी मग वाटलं तर एवढं शिकलोय, झालोय, ते झालं, त्याचा काहीतरी वापर करावा, 4 पैसे मिळवावे असं वाटलं उद्याला तर ते वाटायला नको म्हणून हे असं वैराग्य ज्यांची उपासना करीत आहे ना ते असं, की वैराग्याची सुद्धा स्थिती अशी आहे म्हणून हे असं आहे. तर हे सगळं इतकं चांगल्या समोर आपल्या समोर असावं यासाठी हे सांगितलं. वाढते प्रेम, आता विनोबांचाच विषय निघाला, त्याच्यात विनोबांचाच संबंध जास्त आहे. पुढे जे म्हटलं की वाढत्या प्रेमाचं विनोबांच्या बाबतीत खास वैशिष्ट्य आहे. कारण का ते तसे वृक्ष आणि कठोर होते स्वभाव मूलतः विचार केला पहिल्या टप्प्यामध्ये, आणि त्याचं त्यांनी उत्तर पण चांगलं दिलंय की ज्याला काही काम करायचं आहे त्याला नारळासारखं टणक कवचातच राहायला पाहिजे असं म्हणले. जे म्हणले नाहीतर विरघळून जातो मनुष्य असं म्हटले. पुढे कार्याचे त्यांच्या समोर आखणी कशी असेल ह्याचा सुद्धा महापुरुषांचा विचार करण्यासारखा आहे. ज्याला काही कार्य करायचं आहे त्याने नारळासारखं, नारळाच्या कवचासारखं तसं राहिलं पाहिजे टणक, तर त्याच्या हातून कार्य होईल, तर तो विरघळून जाईल म्हणजे. कारण परिस्थिती अशी असते की विरघळेल, तुम्हाला ते होऊ नये म्हणून तसं. तर तसे ते वृक्ष आणि हे होते. पण त्यांनी लावलेलं किंवा त्यांना स्वतःला असलेलं त्यांच्याबरोबरच्या लोकांचं आणि सर्वांचं प्रेम इतकं होतं, म्हणजे त्यांना तर होतंच, ह्यांना स्वतःला सुद्धा इतकं वाटे की सहाध्यायी आपले मित्र. पण मित्र म्हणजे असं नव्हे, लहान मुलं सुद्धा मित्र आहेत, हे सुद्धा मित्र आहेत, त्या राहिलेल्या मुली सुद्धा मित्र आहेत, सगळे मित्रच आहेत त्यांच्या दृष्टीनं. स्नेहेन जीवनम वगैरे असं त्यांची भाषा आहे सगळे. तर त्या अर्थाने ते जीवन आहे आपलं. तर अशी त्यांची परिवर्तन पुढे झालेली आहे. वाढते, इथे जे म्हटलंय ना वाढतं प्रेम, तर वयाबरोबर अधिकाधिक माणसांच्यावर अधिकाधिक प्रेम वाढत गेलं असं विनोबांची या स्थिती आहे. हे जे महापुरुष इथं आहेत ते सगळ्यांचे हे प्रत्यक्ष अनुभव आहेत, म्हणून त्याचं जास्त आधार घेतो मी अधिक, की त्यांचं वयाच्या ह्या वाढत्या वयाबरोबर वाढतं प्रेम राहायचं. म्हणजे आपण प्रपंचाचा विचार करावा, काय जमेल का हे असेल. लग्न झालं मुलाचं, ती सुना आली तरी तिथं प्रॉब्लेम सुरू होतात लगेच, हो की नाही? कारण ते प्रेमाचं ती एक्सपांड होऊ शकत नाही त्याच्यापेक्षा पुढे. पण त्यांनी करून ठेवले ना, असं का म्हणतात, ते आनंदामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून याच्यात ती लक्षणं दिलेली आहेत. त्यात हे लक्षण सांगताना 17 करीती प्रेम सर्वावरी ते पुरुषोत्तम, वयापरी वाढे प्रेम सर्वावरचे. वयापरी वाढे प्रेम सर्वावरचे. वय जसं पुढे वाढत जाईल तसं सर्वावरचं प्रेम आणखीन वाढत जातं. ते स्वतः म्हणायचे, वैकुंठात सुद्धा एकटं जण मला आवडणार नाही. अर्थात म्हणले याचा अर्थ बरोबर समजून घ्या. इतकं बरोबर सगळ्यांना राहायची ठेवायची सवय. भूदानाच्या ह्याच्या यात्रेमध्ये ते ज्या वेळेला फिरायचे त्यावेळेला बरोबर लहान मुलं ही सगळी जी काय कंपनी बरोबर असायची, बायका माणसं, त्यागी माणसं, ते वाहून घेतलेली, हे सगळे बरोबर असायचे. आणि ते त्यांना जागोजागी शंका, प्रश्न, उत्तर अगदी असं मोकळेपणाने चालायचं. सगळं बघून विचारलं की आपण एवढे थोर संत आहात, तर ही मंडळी आपल्याला कुठलेही कसलेही प्रश्न विचारता, आपण त्यांना इतका वेळ देता, इतकी उत्तरं देता, इतकं हे सगळं करता, तर हे कसं करता? तर त्याला काय म्हणाले की सिंहाला जंगलातले सगळे प्राणी भितात, पण बछडे अंगावर खेळतात म्हणजे. माझं त्यांचं प्रेम असं आहे. हे जी चळवळीतली माणसं आहेत, भूदानासाठी जी धडपडणारी, घर सोडून बाहेर पडलेली माणसं आहेत, ती माझी बछड्यांसाठी माणसं आहेत. त्यांच्याबरोबर जे कुसुमताई देशपांडे होत्या, त्यांना त्यांनी आसाममध्ये मैत्री आश्रम काढायला पाठवलं. तो जेव्हा काढायला पाठवलं तेव्हा त्यांची कमेंटवरून आपल्याला हे कळेल
ही सगळी मंडळी आपापली घरदारं सोडून विनोबांच्या बरोबर आलेली आहे. तर चळवळींसाठी, या सगळ्या मुलां किंवा या सगळ्या कार्यक्रमांसाठी. तर त्यांना हे करायला सांगितलं, बरोबर आहे, त्या करायलाही तयार झाल्या. फक्त त्यांनी उच्चारलेलं वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. त्या असं म्हणाल्या की आईला सोडणं सोपं होतं, पण तुम्हाला सोडणं मात्र मला कठीण होतं. आईला मी सोडून आले माझ्या ह्याच्या वेळेला, कार्याच्या वेळेला, पण तुम्हाला इथून सोडून मला याला जाताना, आसामला जाताना कार्यासाठी, ते मात्र मला अवघड जाणार. म्हणजे विनोबाने त्यांना किती प्रेम दिलं असेल याची कल्पना आपल्याला, की आईला स्वतः सोडायला तयार झाले, पण विनोबांना त्या सोडायला तयार होईना, मन तयार होईना की आपण या महात्म्याला आपण अंतरू किंवा त्याच्या प्रेमाला अंतरू किंवा आपल्याला दूर जावं लागेल. याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की ही मंडळी वाढतेनी प्रेमे म्हणजे कसे असतील किंवा कसे राहत असतील. धर्मजगवी ती मगाशी ज्यांचं उदाहरण सांगितलं आपल्याला, की धर्मामध्ये एक न्याय आहे. धर्मामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये न्याय आहे, तो मिळाला पाहिजे. जसं स्वतः कवरांच्या बाबतीत हे झालं, मगाशी गजानन महाराजांचं उदाहरण सांगितलं, कवरांच्या बाबतीत जे झालं, तसं त्यांच्यावर निष्ठा असलेली, कवरांच्यावर स्वतः निष्ठा असलेली माणसं, ही आपली कल्पना कशी असते की संत असे असतात. संतांना मानणारे किंवा त्यांच्या जीवन पद्धतीनं चालणारे सुद्धा तसे होतात. हे त्यातलं आपल्याला घ्यायचं आहे, कारण हा काळ असा पुढे जातच राहील. संत निर्माण होतच राहतील, त्याच्या पुढे माणसं निर्माण होतच राहतील. पण ही सगळी जर या चालीनं चालली तर ती जगाच्या चालीन चालून चालणार नाही. संतांच्या चालीन चालली तर तसे होतील. हे स्वतः कवरांच्यावर निष्ठा असलेला मनुष्य होता, महाराजांच्यावर निष्ठा असलेला मनुष्य होता. तर त्यांना त्याची काही ओळख नव्हती. हे स्वतःच्या वेळेला ड्युटीला बाहेर पडायचे. अशी घटना त्या कवरांच्या बाबतीतच घडलेली आहे की बाहेर ज्या वेळेला पडायचे ड्युटीवर, तर त्यावेळेला तो लांबून त्याचं लक्ष ठेवायचं आणि तिथून नमस्कार करायचा आणि तो जायचा निघून. त्यांनी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा बघितलं, त्यांच्यात नोटीस की असंही मनुष्य कोणीतरी लांबून नमस्कार करतो जातो. ते पुढे येत नाही, जवळ येत नाही, काही नाही, काही मागत नाही, म्हणत नाही, काही नाही. पण हे काय आहे? जेव्हा त्यांनी हे काही काळ पाहिलं असं की हे रोज चालले, असं आता महिना झाला हा मनुष्य लांबून नमस्कार करतो, तर काय आहे? एकदा शेवटी त्यांनी आपल्या बरोबरचे त्यांच्या हाताखाली जी माणसं होती, तर ती त्यांनी तिथे त्याला आधीच सांगून ठेवली. तो मनुष्य लांबून नमस्कार करतो, त्याला इकडे बोलून आणले. तर आल्याबरोबर हात जोडून उभा राहिला. त्यांनी स्वतः लिहिले, ज्या माणसाचं झालं त्याने, की मी दोन्ही तयारीने गेलो होतो. एक तर गजानन महाराजांचं आपल्याला दुसरं रूपच आहे, आज त्यांच्यावर निष्ठा असलेले हे आहेत, त्यांचे आपल्याला प्रेम मिळेल, एकतर जवळ जायला मिळाला, प्रेम मिळेल. आणि कदाचित त्यांच्या रोषाला पात्र व्हावं लागेल, कारण आपण लांबून नमस्कार करून त्यांना काहीतरी हे केलेला आहे, त्रास दिलेला आहे, त्यांनी बोलावून घेतल्याचा अर्थ असं पण आहे, असं पण असू शकतं. म्हणून गेले पुढे आणि गेल्यावर विचारले, अरे बाबा हे काय चाललंय तुला, मी बघतो इथे तू लांबून नमस्कार करतोस, असं करतो. तो म्हणाला, मी अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे, मी महाराजांचा भक्त आहे, तुमचा भक्त आहे, तर मी संकटामध्ये आहे. आणखीन ते म्हणले काय झालं? तर म्हणले माझ्यावर खटला चाललाय आणि मला एका वधाच्या ह्याच्यामध्ये आरोपामध्ये गुंतवण्यात आलेलं आहे. ते म्हणले तू काय केलंस? मी म्हटलं काही केलं नाही, ही परिस्थिती मला गुंतवणारी निर्माण झालेली आहे आणि ते मी सिद्ध करू शकत नाही, मी स्वतः काही करू शकत नाहीये आणि सगळं माझ्या विरुद्ध गेलेलं आहे आणि माझ्यावर आता खटला तर पूर्ण होत आलेलाच आहे, कुठल्याही क्षणी त्याचा निकाल लागेल, आत्ताच्या पुराव्याप्रमाणे मला फाशी होईल असं दिसतं. तर मला असं वाटतं की मी यांच्यावर श्रद्धा ठेवून आहे, तर त्यांनी मला न्याय द्या म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. काय असेल जे, आणि ते जगवणारी तशीच आहे. तर कवरांनी त्याला एकाच वाक्यात सांगितलं, तुझी त्यांच्यावर श्रद्धा आहे ना, मग म्हणाले ते नाही देतील. जो मनुष्य आज फाशीच्या तटाकडे निघालेला आहे त्याला स्वतःला सुद्धा ती खात्री आहे, कुठलाच तो काही देऊ शकत नाही अशी अवस्था आहे, काय तो सिद्ध करू शकत नाही, तो दुबळा पडला म्हणा, बाकीची जोर झाला म्हणा, काय ते पुरे असं होतं घटल्यामध्ये, याच्यामध्ये न्यायाच्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं होऊ शकतं. तर तसं झालं पाहिजे. तर तशा माणसाला ते सांगतात तुझी श्रद्धा आहे ना, मग न्याय जगवणं, धर्म जगवणं ही त्यांची जबाबदारी, ते जगवतील. तर तुझा म्हणले नमस्कार केला, शांत चित्तानं तो त्या सगळ्या प्रक्रियेला सामोरा गेला. ज्या दिवशी त्याचा पुढे खटल्याचा निकालाचा दिवस आला, यांच्या बाबतीत जसा अनुभव आला तसं त्यांचे जे जज त्या दिवशी ते हे लिहित होते, जजमेंट लिहित होते, तर त्यांचा हात चाले ना त्या दिवशी जजमेंट लिहिताना त्यांना शंका आली, म्हणून त्यांनी ते डिक्टेशनला गेले, टायपिस्टकडे गेलं. ते मॅटर त्यांचं जे होतं ते जजमेंट त्याच्याकडे दिलं, तर ते टाईप राईट करून त्याचं सगळं टायपिंग पूर्ण झालं. जिथे सिग्नेचर असते तर तिथे ते सिग्नेचर म्हणून टाईप करायचे, तिथे ते XXX यायला. ही घडलेली घटना आहे त्यांच्या कोर्टामध्ये की तिथे XXX यायचं त्याचं, त्यांनी काही टाईप केलं त्याच्यावर X यायचं. मग त्यांनी जाऊन रिपोर्ट केलं, व माझी काही चूक नाही, मी हे सगळं करतोय, पण ह्याच्यावर XXX येतं. सिग्नेचर खाली त्याच्यावर हे म्हटलं, सही म्हटलं की तिथे XXX टाईप होतं. तर ते स्वतः जज होते, ते इंग्रज होते, पण ते शोधक दृष्टीचे होते, त्यांनी ते खरोखरच तसं होतंय आणि तिथे X उठत आहे. X आहे म्हटल्याबरोबर ते म्हणले
तरी समथिंग रॉंग, काहीतरी याच्यात झालेलं म्हणजे काय झालं मला काही ऍक्शन कळत नाही. माझ्यासमोर जे आले त्याप्रमाणे मी निकाल दिलेला आहे, तो सगळा आहे, त्याचे आधार पुरावे सगळं झालेले आहे, पण माझ्या सहीच्या जागी ती मला कोणीतरी अडवते, ही सही नाही करून देते, सही नाही करून दिली त्यांना. ते म्हणले आजचा दिवस मी जजमेंट पोस्टपोन करतो. अनाऊन्स केलं, ते टाईप झालेलं मॅटर घेऊन गेले, घरी गेले, शांतपणे विचार केला की आपण सगळ्याच पुन्हा एकदा विचार करूया की ह्या मनुष्याला आज आपण दोषारोप ठेवलेला आहे, सगळे केलेलं आहे, तर त्याला आपण भेटावं. म्हणून जज्जाने त्या माणसाला शिवाय पाठवून आपल्याकडे भेटायला बोलावलं, घरी ये. आता म्हणले जे असेल ते असेल, तू मला सांग काय काय झालं ते. त्यांनी सांगितलं असं असं झालं. त्यांनी तिथल्या तिथे ते तहकूब केली, सुनावणी सगळी. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी स्वतःच्या हातात घेतली सुनावणी आणि त्याप्रमाणे त्यांनी जे जे सांगितलं त्यांनी ते सगळे पुरावे त्यांनी परत समोर आणायचं. सगळे समोर आले आणि हा मनुष्य सुटून आला बाहेर. ते म्हणले अरे तुझी निष्ठा नाही, ते धर्म जगविती हे जे आहे ना, तो धर्म जगवतातच ते, फक्त त्याच्यासाठी लागणारी ही जी निष्ठा आहे ती यांच्याकडे आहे आणि म्हणून हे अशा तऱ्हेनं जगू शकतं. हे सगळ्या गुणांचा आपण विचार या मर्यादेमध्ये आपल्या करू शकणार नाही, वेळ आपली झालेली आहे, मला त्याची कल्पना आहे. तरी सुद्धा शेवट आपण पाहूया, अजून एखादा एक गुण शेवटचा होईल आणखी. यात निखळ वैराग्याची गोष्ट आहे. शेवटी असं म्हटलंय, 18वे निखळ वैराग्य तेच मानिते आपुले भाग्य. वैराग्यच आपलं भाग्य मानतं स्वतःच. मानते उपासना योग्य वैराग्य त्यांना, ज्यांना स्वतःला ती उपासना, त्याची वैराग्यरिते ज्यांची उपासना असेल आहे, तर तसं हे 18वं लक्षण आहे. ज्या विनोबांचा आता आपण उल्लेख केला किंवा आपण शिकतो त्यांच्याकडून, तर त्यात शेवटी त्याने जेव्हा देहत्याग केला त्यावेळेला ते एकच म्हणलेले फक्त की रोगाने मरण येण्यापेक्षा योगाने मरण आलेलं चांगलं. मरायचं तर आहेच. म्हणजे जो देह नामाला उपयोगी राहिला नाही तो ठेवून करायचं काय, हे तर त्याच्या पुढचंच काम झालं. जो देह नामाला उपयोगी राहील, आता राम हरी त्यांचं ते चालू असायचं आपल्याला माहितीये, तर त्या कामाला जो आता देह उपयोगी राहिला नाही तो ठेवून काय करायचा, तो रोगानंच आहे, तर त्याऐवजी मी तो योगानं करेल. तेव्हा वैराग्य त्यांची उपासना करील नाही तर काय करील, ते त्यांना धरणंच भाग आहे. तेव्हा ही वैराग्याची स्थिती आहे. आणि आपल्याला दृष्टीनं सर्वात जर वैराग्याचं काय कसोटीचं किंवा मला ताणण्याचं काम असेल तर देहावरचं वैराग्य आहे. त्या दृष्टीनं आपण समोर ते ठेवावं. नाहीतर काय होतं, महाराज एका ठिकाणी म्हणाले उदाहरण देताना, ते आपल्याला समोर ठेवतो. एक ओसाड जमीन होती. महाराज म्हटले, महाराजांचं उदाहरण कसं आहे की ओसाड जमीन होती. ती ओसाड आहे हे बघून एका माणसाने तिची साफसफाई केली, स्वच्छता केली, सगळं केलं आणि नंतर मग त्या जागेवर त्याने एक इमारत बांधली. मोकळीच जमीन पडली म्हणून इमारत बांधली. ते हे जेव्हा त्या मूळ मालकाला कळलं, त्या जमिनीचा मालक होता, ओसाड असली तरी जमिनीला मालक होता, तो आला, तेव्हा त्याने ते विचारलं की हे तू कसं काय केलं, ही जमीन माझ्या सगळं झालं. ते कोर्टात गेलं तर त्यांनी त्याचं म्हणणं काय ह्या जमीन साफ करणाऱ्याचं की ही इमारत माझी आहे, मी बांधलेली, माझ्या खर्चाने बांधलेली आहे, जमीन माझी आहे, त्याच्यावर मी इमारत बांधलेली आहे, तिची मी निगराणी केलेली आहे, ती जमीन माझी आहे. कोर्टाने त्याच्यावर निकाल देताना काय म्हणलं की हे तुमचं ठीक आहे, जमीन बळकावण्याच्या उद्देशानं ह्यानं वर इमारत बांधलेली आहे, त्यामुळे इमारती सकट जमीन मूळ मालकाला परत करा. ते देहाच्या बाबतीत महाराज म्हणले असं करू नये. हा, देहाच्या जमिनीच्या इमारतीवर त्याच्यावर आपण इमारती बांधतो सगळ्या आणि ते सगळं माझं आहे म्हणून बसतो. वास्तविक ती आपली जमीन नव्हे हे लक्षात ठेवून राहिलं तर त्याच्या सकट सगळं द्यावं लागेल. नाही तर ती देहात जमीन ती द्यावीच लागेल, पण त्याच्याबरोबर त्याच्यावर तुम्ही बांधलेल्या इमारती सुद्धा द्याव्या लागतील. आणि नाहीतरी माणसांच्या इस्टेटीचं असंच होतं बरेच वेळ नाही. ओसाड जमिनीवर बांधलेले इस्टेटी शेवटी कोणाच्या तरी वाट्याला जातात. म्हणजे काय होतं, शेवटी आपल्या हातात तेच राहत नाही त्यातलं. तर त्यापेक्षा त्या देहावरच वैराग्य जर माणसाने धरलेलं असेल तर त्याच्या वाट्याला येतच नाही. देहात असतानाच आनंदात राहतो, पुढचा कशाला विचार करायचा. पण देहा इतकं त्या इमारतीने त्या सगळ्यांचं प्रेम असतं, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे या सगळ्या या गुणांच्या साधुलक्षणांच्या जे चिंतन करीत होतो, सुरुवातीला जी साधुलक्षण चिंतनिका वाचली तर त्याच्यातनं आपल्याला काय घेता येईल, तर हे सगळे आपल्याकडे एक कलीचा विषय पण चाललाय. आता तामस ज्ञानाचा विषय बोललो. ह्या सगळ्याच्या बाजूने आपण काय करणार, तामस ज्ञान ओळखून बाजूला टाकून देऊ, राजस ज्ञान आहे त्याचा योग्य तो विचार करू आणि त्याचा उपयोग करू. कारण उपयोग केल्याशिवाय आपला व्यवहार चालायचा नाही, तर त्यामुळे ते करून घेऊ. पण सात्विक ज्ञानासाठी ज्या गुणांची जोपासना करायला लागते ती हे गुण आहे, एवढे लक्षात ठेवा. निरपेक्षता हा त्यातला गुण आहे, वैराग्य हा त्यातला गुण आहे. आताचे सगळे जे गुण जगत आहेत प्रत्यक्ष त्यांची उदाहरणं सांगितलेली आहेत आणि हे आजही त्यांच्या म्हणजे जे गुण जगले, गुरुदेवांचं उदाहरण सांगितलं आता जस्ट बिफोर सम टाइम नाही का, आता मला यांनी सांगितलं
आपल्या कुलकर्णी साहेबांनी त्यांची त्याची घडलेली घटना सांगितली. नाम तर काम करतंच, ज्यांनी नाम घेतलं त्यांचं नाम सुद्धा काम करतं, हे मला आत्ता कळलं. बरोबर आत्ता थोडा अर्ध्या तासापूर्वी साहेब याला गेले होते यात्रेला, त्यावेळेला गुरुदेवांच्या त्या अलाहाबादला गेले. तिथे ते व्हाईस चान्सलर होते ना, त्यामुळे एक आपल्या गुरूंचं स्थान पाहावं आणि त्या डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी आपण त्यामध्ये वंदन करून यावं त्या पवित्र जागेला भूमीला म्हणून गेले होते. एव्हरीथिंग वॉज क्लोज्ड, काही आत कुठे जायची परमिशन त्या क्षणी नव्हती. त्यावेळेला गेले, त्यावेळेला सर्व काही बंद होतं आणि आपल्याला परत जावं लागणार. आणि ह्या यात्रेच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती असतं की ते तुम्हाला वेळ दिलेला असतं. तुमचं काही स्वतःचं करायचं असेल तर तुम्ही एक 5 तास तुम्हाला दिले, 4 तास दिले, कुठे ते जावा आणि परत तुमच्या मूळ याला अमुक वाजता तुम्ही परत पाहिजे तर तुम्ही ते सगळ्या रुटीनमध्ये फिरू शकता किंवा काय रिझर्वेशन असतील त्याप्रमाणे. तर आता ह्याच्यात आपण या क्षणी काय करू शकतो? आता फक्त गुरुदेवांनाच प्रार्थना करू शकतो नाही का, किंवा आम्ही तुमचं स्थान पाहायला आलो, नमस्कार करायची इच्छा होती, पण हे सगळं बंद आहे, युनिव्हर्सिटीच्या प्रेमायसेसमध्येच कोणात सोडत नाहीये. तशा अवस्थेत आम्ही ते डिपार्टमेंटपर्यंत कसे पोहोचणार किंवा ते आम्ही एक पवित्र स्थान म्हणून आम्ही त्याचं दर्शन कसं घेणार? ते होते त्या गोष्टीला तिथे, त्या गोष्टीला आता 50च्या वर वर्ष झाले, 60 वर्ष झाली आता ते तिथून आल्याला. तर 60 वर्षांनी सुद्धा आज ही ज्या वेळेला त्यांनी प्रार्थना केली, ही वॉज ऑन द गेट, तिथे आता हजर आहेत. त्यांनी आता अर्ध्या तासापूर्वी मला म्हणजे आपलं हे सुरू होण्यापूर्वी अर्धा तास त्यांनी ही गोष्ट सांगितली की म्हणाले गुरुदेवांना प्रार्थना केली आणि त्या क्षणी तिथून एक गाडी आली, तवेरा गाडी होती. तर ती त्या गेटजवळ, ते गेट म्हणून थांबला, तिथे ती उघडायची होती गाडी आत जाणार म्हणून. तर त्या क्षणी ती गाडी आल्यामुळे कुणीतरी इथे निदान अथॉरिटी असेल, काय असेल ते असतील, आपण अप्रोच व्हावं लगेच. म्हणून त्यांना तिथे हात केला, थांबवलं जरा गाडी गेटशी आणि त्यांना सांगितलं फक्त की वी हॅव कम ऑल द वे फ्रॉम लिंबाळ आणि ही साईट आम्हाला पाहायची होती, जस्ट टू हॅव दर्शन ऑफ डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी. तर कुड यू प्लीज हेल्प अस? विचार प्रोफेसर राय, आय थिंक त्यात बसलेले प्रोफेसर राय म्हणून होते. त्यांनी ती गाडी थांबवलीच होतीच. हे सगळं ऐकून घेतलं. इट वुड बी माय प्लेजर म्हणते. गाडीचं दार उघडायला सांगितलं, हात बसायला सांगितलं गाडीमध्ये, चला म्हणले युनिव्हर्सिटी. ही आज घडू शकतं. मला असं म्हणायचं आहे, तुमची निष्ठा असेल आजही हा अनुभव येऊ शकतो. त्या माणसाने त्यांना डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफीला सर्वत्र हिंडवून आणलं. ज्या ठिकाणी यांनी आयुष्यातलं काम केलेलं आहे सर्वात मोठं, त्या ठिकाणी हिंडवून आणलं. पुन्हा तुम्ही राहू शकत असलात तर राहा म्हणून सांगितलं. त्यांची सगळी भगत तिथे सरबराही केली, आदराने त्यांना सगळ्यांना हे केलं. आणि उलटं त्यांनी जाताना त्यांना सांगितलं की हे माझं भाग्य समजतो मी, कारण माझे वडील हे गुरुदेवांचे विद्यार्थी होते. कुठून कुठे नामाची काम, म्हणजे त्यांचंही गुरुदेवांचं नाव वी हॅव कम ऑल द वे फ्रॉम मी, आम्ही आत्ता निंबाळून ह्या दर्शनासाठी आलेले आहोत. तर एक ते निंबाळ, एक गुरुदेव, एवढ्या नावावर आज या क्षणी आत्ता ह्या महिन्यातली गोष्ट आहे, या महिन्यात सुद्धा आज ते नाम सुद्धा इतपत काम करू शकतं की तिथे गाडी उभी राहते दारात, ती उघडली जाते आणि तुम्हाला आदराने आनंदाने हात नेलं जातं आणि दर्शन दिलं जातं. हे काम आज होऊ शकतं. आता आणखीन कोणत्या पुराव्याची आपल्याला अपेक्षा आहे? आणखीन काय आणखीन आपल्याला पाहिजे? हे सद्गुणांची उपासनेला किंवा साधू लक्षणांच्या हे चिंतनाला आणि प्रत्यक्ष त्याचा काही अंमल करण्याला निरपेक्षता आहे. आता आपण सगळी यादी वाचली, परत एकदा मी वाचतो की भगवंताचे आवडते भक्त त्यांचे वर्णन आहे. पहिले पहा निर्मळ मन, त्यात देवाचे निवासस्थान, ते दुसरे लक्षण या महात्म्याचे. तिसरे स्वतःच्या आस्थेने धर्म जगविती निष्ठेने. चौथा विवेक जगणे ज्यांच्या ओलाव्यात. पाचवे ज्ञानगंगेचे स्नान. सहावे पूर्णतेचे जेवण, जेवून येई तृप्तपणा अशा महात्म्याला. म्हणून त्यांच्याकडे कधीही आनंदाचा तुटवडा नाही. पूर्णता आणि आनंद या काही गोष्टी वेगळ्या नाहीत, ती दोन नावं आहेत. शांती हे तिसरं नाव आहे. तर सातवे लक्षण पालवी, जे शांतीच्या वेलीला नवी, त्यांच्या इंद्रियांनी लेणी घालावी शांतीचीच जणू. आठवे लक्षण पूर्णता, त्यांच्या अंगी असता, त्यालाच अंकुरे पूर्णता पूर्णातून पूर्णाप्रमाणे. पूर्णात पूर्ण उदच्यते. शून्यातून शून्य काढलं तरी शिल्लक राहतं आणि बाहेर आलेलं शून्यच असतं. तरी इतक्या ईशावास्याचा जो सिद्धांत आहे तर त्यानुसार. नववे ते धैर्य मूर्तिमंत, आपण त्याचा अनुभव पाहिला. दहावे सदैव आनंदित, मुक्तीचीही अपेक्षा न ठेवित. बाकी सगळं लौकिकाच्या अपेक्षेची उदाहरण पाहिली आपण. 12वे लक्षण नीती, जी प्रत्यक्ष ते जगते चित्ताची व्यापक स्थिती, ते 13वे लक्षण. 14वा विशाल अनुभव. 15वे देवांचे सुदैव. 16वे जगणे सदैव, सर्वत्र भगवंत जाणवे. देवाला स्वतःला हा भक्त आहे हे त्याचं सुदैव वाटतं. ह्याच्यातनं आणखीन काय ह्याच्याबद्दल तारीफ करावी. 17वे करीती प्रेम, सर्वावरी ते पुरुषोत्तम, वयापरी वाढे प्रेम सर्वावरचे, ते उदाहरण आपण पाहिलं. 18वे निखळ वैराग्य, तेच मानिते आपले भाग्य,
मानती उपासना योग्य वैराग्य त्यांना ही 18 साधू लक्षणे मनन करून जगणे होते आनंदाचे जेणे भगवंत प्रसादे. यामध्ये आपल्याला काय घेता येईल तो गुण घ्यावा तर या 9व्या अध्यायाचं सार्थक आहे. 9व्या अध्यायामधला एक विषय आपण घेतला. काय असतं, साखरेचं पोतं भरलेलं असतं. आपण शेवटी आपल्या घरी आणतो त्यावेळेला 5 पायलीच्या डब्यात साखर काढतो. शेवटी तेही आपल्याला काही एकदम रोज मोठा डबा उघडून काही ते जमत नाही का, चहाच्या डब्यात ही चहाच्या डब्यातलेच चमच्यात आपला परमार्थ आहे तो सगळ्या की नाही. आपल्या साधकाला शेवटी खायची साखर ही त्या चमच्यातून जी त्या काय दुधात चहा कॉफी चहात पडलेली आहे, आता काळजी गरज करण्यात झाली तर ती जी पडलेली आहे तीच शेवटी आपल्याला उपयोगाला पडेल, तर ती तशा गतीने खावी लागेल. तर ती जी आहे ती आपल्याला घेताना त्या साखरेच्या पोत्यातली शेवटी त्या चमच्यात आणून शेवटी 1 चमचा आपल्याला जी लागते किंवा 2 चमचे लागते तेवढी घ्यावी लागते ना. म्हणून हे सगळं करून असे छोटे छोटे भाग केले 9व्या अध्यायाचे आणि तसे बघतो आहोत. म्हणून त्यातले हे 18 गुण आपण घेतले आणि ते पाहिले. आता 18 गुण हे साखरेचं पोत आहे असं मला म्हणायचं आपल्याला. साखरेचं पोत आहे, आपण त्यातून घेऊन पुन्हा त्याच्यात एक निरपेक्षता घेऊ, एक प्रेम घेऊ, काय त्यातलं आपल्याला काय घ्यायचंय ते एक घेऊ आणि ते वाढवायचा प्रयत्न करू. वाढतेने वयाबरोबर प्रेम वाढावं बस, एवढा जरी एक विचार घ्या बस. की नाही, वाढदिवसाच्या दिवशी बाबा गेल्या वर्षी माझं किती माणसांच्यावर किती प्रेम होतं, यावर्षी किती माणसांच्यावर किती आहे, नको न वाटेल नाही काय आरसा आहे शेवटी. दुकानात गेलो आपण, तुम्हाला सांगा आपल्याला कदाचित हे थोडंसं हे वाटेल, ऑफेन्सिव्ह वाटेल, कदाचित आपल्याला त्रास वाटेल, असंही होऊ शकतं. काय आहे, आपण दुसऱ्या बाजूने व्यवहाराने विचार करू की असं जर समजा वाढदिवसाच्या दिवशी विचार करायला गेलं समजा, तर काय होईल, तर असं होईल की कदाचित आपल्याला एखादा द्वेष कोणाचा तरी केलेला पुन्हा वर्षभरातला आठवेल आणि कोणीतरी एखादा रागाला पात्र झालेला आठवेल, असं होईल. पण आरशात बघितलं म्हणून तेवढं तरी होईल. आपण ज्या वेळेला दुकानात जातो त्यावेळेला चांगल्यात चांगला आरसा द्या असं म्हणतो का, चांगल्यात चांगलं मला दाखवेल असा आरसा द्या म्हणतो. आता काही लोक चांगले फोटोग्राफरकडे जातात आणि चांगले फोटो काढून घेतात, ते पण आहे, ठीक आहे, कला आहे, मान्य आहे मला. पण मूळ आपला ज्या वेळेला आरसा घ्यायला जातो त्यावेळेला तो जसा मी आहे तसं त्यात दिसावा अशी अपेक्षा असते. मग काय तुम्हाला रंगरंगोटी करायची ती काढ, पण मुळात जसा मी आहे तसं त्यांनी दाखवलं पाहिजे. तर तो चांगला आरसा आपण समजतो ना, मग तसं आहे, तर तसा हा चांगला आरसा आहे. त्यामुळे थोडंसं निरपेक्षतेचं कदाचित प्रमाण कमी दिसेल, प्रेमाचं प्रमाण कमी दिसेल. आपण त्यात बघायला गेलो तर कदाचित त्या 1-2 चमचे आपण जे काय साखरेचे घेतले असतील बाजूला त्यामध्ये असं दिसेल नाही असं नाही, पण एखादा असं घेऊन बघायला हरकत नाही की प्रेमाचा विचार करू शकणार आहे. ते साधकांच्या पुरतं, माझ्या पुरते किमान वृत्तंतर आपण प्रार्थना वाटतो, बाकीच्यांचं राहू दे. एका साधकाचा दुसऱ्या साधकाला द्वेष नसला म्हणजे झालं, त्याची असूया नसली म्हणजे झाली, त्याचं एकमेकांच्यावर प्रेम असलं म्हणजे झालं, खूप झालं. बाकी जगावरचं वगैरे आपण नंतर बघू, सध्या एवढं तरी बघायला हरकत नाही. तर असं असावं म्हणजे मग शोभेचे साधक निर्माण होत नाहीत. काय तुम्हाला तर व्यवहाराचा उल्लेख केल्याशिवाय होत नाही, म्हणजे त्याच्याने ते अधिक कळतं. तर एक शेवटी जाता जाता फक्त सांगतात, काय फार आता सांगत नाही आपल्या लक्षात आहे. तर देण्या घेण्याच्या साड्या असतात. तर महाराजांचे असे देण्या घेण्याचे साधक नसावं आपण. आपल्या गुरूंचे काय असतं, देण्या घेण्याच्या साड्या असतात त्या दिसतात चांगल्या, तशा दिसायला वगैरे सगळं व्यवस्थित असतो आपण ते, आणि तसंच घेतलेलं असतं. किमतीला कमी असतात आपल्याला माहित असतं ते, पण तसं घेतात आणि मग ते घरी आल्यानंतर नंतर एका धुण्यातच आपल्याला कळतं की रंगावर. तसं साधक जर देण्या घेण्याचा साधक असला तर जरासं संकट आलं की रंग उडतो, बस तेवढं होऊ नये एवढं आपण सांभाळावं. म्हणजे मग आपल्याला याच्यातलं जे काय साधायचं आहे ते 18 गुणांचं साधता येईल, त्यांनी आपल्याकडून करून घ्यावं. 18वा अध्याय होता, 18 अध्याय हे होतं आहे आपल्या पुढे, आणि ते शेवटपर्यंत त्यांनी आपल्याकडून ती सेवा करून घेत राहावी. त्यात 9व्यापर्यंत आणलं, 9व्यात पुन्हा ह्या आपल्याला परत ह्या 9व्या परत एकदा मिळाल्या. आईनेही आम्हाला 9वा दिवस दिला म्हणून ही सेवा मिळाली. ती माझीच कृपा आहे, नाहीतर नाही मिळाली असती. तर ती पण त्यांनी कुठे आडीव दिली नाही, ही रामाची आणि विठ्ठलाची कृपाच आहे. त्यामुळे तशा तऱ्हेनं आपल्याला ही बरं ह्या शोधायला गेल्यावर पुन्हा 18 गुण मिळाले, हे पुन्हा 9चंच काहीतरी प्रकरण आहे. त्यामुळे हे अशा तऱ्हेनं आपल्या समोर आलेलं आहे. तर आपल्याला जे त्यातले 1-2 चमचे 1 चमचा काय घेता येईल तो, पण खरा जेवढा अगदी निरपेक्षता एक जमली तरी चालेल. कालच आपला दंभाविरती विषय झाला, तर ते सोडू खरोखरच निरपेक्ष. जर असेल अपेक्षा तर अपेक्षा आहे म्हणावं बस आहे, आणि जी सोडता आलेली आहे ती सोडली आहे म्हणावं, आणि उरलेली सोडायची आहे असं म्हणावं, आणि आपल्या गुरूंना प्रार्थना करावी. मग असं केलं तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा उपयोग या दृष्टीने आपल्याला होईल, साधनेला होईल, पुढे जायला होईल, एवढं व्हावं अशी प्रार्थना त्यांना करूया. आणि आपली मूळ प्रार्थना म्हणून थांबूया. आजची वेळ बरोबर आहे, चहाची तयारी झालेली आहे, त्यांचा निरोप आहे.
आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीत सता दिसे वस्तुजाल देवा मज तैसे झाले दे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय येता पुरे देही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वाधे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्टदेवता तूची सदा रक्षिता भवी आमचे दैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेडे अनुभेरू ही सरिता ते सागरू तेही केवी ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये तरी ते कैसे निधिये ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझी एकासी आणि जरी मनासी मागील माझे तरी उचित काय आम्हा ये व्यभिचरे ना धर्मा ते घडतरी पुरुषोत्तमा सांगे पंढरी गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रघुवीर समर्थ कोठे जावे दुःख कोणासी सांगावे सुखासाठी कोठे जावे दुःख कोणासी सांगावे सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा संतांची पायी देवा संतांची पायी देवा मजला संतांची पायी देवा जगचिते स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी जगचिते स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी संत मात्र करीती सेवा जगासाठी शिजविती जीवा संत मात्र करीती सेवा जगासाठी शिजविती जीवा संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा भेदभावासी ना स्थान बोध कृपा ही समान भेदभावासी ना स्थान बोध कृपा ही समान संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून देव सगुण पहावा ऐसे वाटे दीन जीवा देव सगुण पहावा ऐसे वाटे दीन जीवा संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा जानकी स्मरण जय राम